हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण तुमची पीएमसीची जी एक्झाम होणार आहे 10, 12, 13 ऑक्टोबरला, त्यासाठी काही मोस्ट इम्पॉर्टंट इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. 3 आणि 4 तारखेला पीएमसीचे जे पेपर्स झाले त्यातही या सेम पॅटर्नचे क्वेश्चन्स आले होते. टोटल 130 क्वेश्चन्स या व्हिडिओत आहेत आणि सर्व टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट द इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. ही सेड टू द हॉटेल मॅनेजर, कॅन यू टेल मी द टेरिफ ऑफ रूम्स. टेरिफ म्हणजे रूमवर लागणारा टॅक्स चार्ज. ही सेड टू दी हॉटेल मॅनेजर, कॅन यू टेल मी दी टेरिफ ऑफ रूम्स. काय लिहायचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. तर रिपोर्टेड स्पीचमध्ये इंटोरोगेटिव्ह आहे. रिपोर्टेड स्पीचमध्ये इंटोरोगेटिव्ह आहे. कॅन आहे तो कूड बनेल. तर कूड कुठे आहे शोधा. कुठे आहे कूड. कॅन, कॅन, टेल, कूड. ऑप्शन डी मध्ये कूड आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही आस्क्स द हॉटेल मॅनेजर इफ ही कुड टेल हिम टेरिफ ऑफ रूम्स येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. कॅनचं इनडायरेक्ट मध्ये कूड होते. ऑप्शन डी मध्ये फक्त कूड आहे, त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिवन बिलो आर 4 जम्बल्ड सेंटेन्सेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स देअर करेक्ट ऑर्डर. तर पॅरा जम्बल आलंय. घाबरायचं नाही बिलकुल. कधी कधी खूप सोपं असते. However, they ignore the truth that progress and success are proportional to the labor they put in. The general human tendency is to find faults in the policies framed by the government. They blame the government for their slow process, expecting miracles and magical transformation in their life. So people openly criticize and condemn the policy makers. तर ऑप्शन्स बघा. पहिले सी आलंय, बी आलंय, डी आलंय, ए आलंय. ए मध्ये आहे हाऊएव्हर. हाऊएव्हरचा अर्थ होतो तरीही. बट म्हणजे त्याआधी काहीतरी असेल, म्हणजेच ए पहिले येणार नाही. बी मध्ये काय आहे. तर बी मध्ये आहे दी जनरल ह्युमन टेंडन्सी. दी जनरल ह्युमन टेंडन्सी इज टू फाइंड फॉल्ट्स इन दी पॉलिसीज फ्रेम्ड बाय दी गव्हर्नमेंट. जनरल ह्युमन टेंडन्सी आहे जी फॉल्ट्स फाइंड करते त्या पॉलिसीजमध्ये ज्या गव्हर्नमेंटनी फ्रेम केल्यात. हे असू शकते सुरुवातीला. सी बघा. दे. दे कोण आहेत आपल्याला माहीत नाहीये, म्हणून सी पहिले येणार नाही. ऑप्शन डी सो. सो म्हणजे म्हणून. म्हणून पहिले कसं येईल. पहिले काहीतरी झालं असेल तेव्हाच नंतर सो येईल. सो पीपल क्रिटिसाइज, म्हणून क्रिटिसाइज करतात. डी सुद्धा सुरुवातीला येणार नाही. सुरुवातीला येईल बी. दी जनरल ह्युमन टेंडन्सी इज टू फाइंड फॉल्ट्स इन दी पॉलिसीज फ्रेम्ड बाय दी गव्हर्नमेंट. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बी डी सी येईल तुमची करेक्ट ऑर्डर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर कोणती स्पेलिंग करेक्ट आहे. तर एक्झॉस्टची स्पेलिंग काय आहे. एक्झॉस्ट. EXHAUST. एक्झॉस्ट. संपून टाकणे, दमवणे. एक्झिबिटची स्पेलिंग काय आहे. एक्झिबिटची स्पेलिंग येते EXHIBIT. ही स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एक्झेलची स्पेलिंग काय असते. एक्झेल म्हणजे श्वास बाहेर सोडणे. EXHALE एक्झेल. आणि एक्स्ट्रॅक्ट EXTRACT एक्स्ट्रॅक्ट काढणे. ठीक आहे. ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. करेक्ट स्पेलिंग आहे एक्झिबिट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्झोडस. एक्झिट, डिपार्चर, रिफंड की अरायवल. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ एक्झोडस. एक्झोडसचा अर्थ काय होतो. एक्झोडस म्हणजे एक साथ खूप सारी माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली. स्थलांतरित होणे, पलायन, स्थलांतर. काय येईल याचं करेक्ट अँटोनिम. तर एक्झिट म्हणजे जाणे, डिपार्चर जाणे, रिफंड म्हणजे रिफंड, अरायवल येईल याचं करेक्ट अँटोनिम. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. एक्झोडसचं करेक्ट अँटोनिम येईल अरायवल. एक्झोडस म्हणजे जाणे, अरायवल म्हणजे येणे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. If no substitution is required, select no improvement. Sentence improvement चा क्वेश्चन आहे. The director will agree with the proposal if he do not exceed the budget. No improvement. Agree to the proposal. Agree on a proposal. Agreed by the proposal. The director will agree with the proposal if we do not exceed the budget. काय याचं करेक्ट आन्सर. तर प्रेपोजिशनच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं की ॲग्री बरोबर 2 प्रेपोजिशन्स येतात. कोणती कोणती. विथ आणि टू. एकतर विथ येते नाहीतर टू येते. जेव्हा एखाद्या वस्तूशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री टू येते, आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीशी, पर्सनशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री विथ येते. वस्तूशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री टू, आणि पर्सनशी, व्यक्तीशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री विथ. तर प्रपोजल काय आहे. व्यक्ती आहे का.
तर नाही, मग टू यूज करणार. ॲग्री टू, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲग्री टू दी प्रपोजल यायला पाहिजे. द डायरेक्टर विल ॲग्री टू दी प्रपोजल इफ वी डू नॉट एक्सीड दी बजेट. पर्सनसाठी विथ आणि कोणत्याही थिंग्ससाठी वस्तूसाठी टू. ॲग्री विथ पर्सन, ॲग्री टू थिंग्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. In the sentence, identify the segment which contains the grammatical error. Error detection चा क्वेश्चन आहे. One of the boys from our school have been selected for national badminton championship. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Have been selected from our school for national badminton championship. One of the boys. One of the boys from our school have been selected for national badminton championship. One of the boys from our school have been. हॅव बीन आले, इथे हॅव बीन न येता हॅज बीन पाहिजे. आपल्याला माहिती आहे वन ऑफ नंतर नाउन प्रोनाउन तर प्लुरल येते, अनेक वचनी येते, पण जे वर्ब आहे ते सिंग्युलर येते. वर्ब सिंग्युलर येते, हॅज बीन यायला पाहिजे. वन ऑफ द बॉईज फ्रॉम आवर स्कूल हॅज बीन सिलेक्टेड फॉर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. त्यामुळे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव बीन सिलेक्टेड एरर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव डॅश शुगर. आय हॅव डॅश शुगर. मच, मेनी, व्हेरी की लार्ज. तर शुगर काय आहे? शुगर संकेत मोजता येते का? शुगर, वॉटर, सॉल्ट ही अनकाउंटेबल नाउन्स आहेत आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी मचचा वापर करतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मच मीन्स खूप, पुष्कळ. काउंटेबल नाउन्स पूर्वी मेनी वापरतात आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी मच वापरतात. ठीक आहे. आय हॅव मच शुगर, आय हॅव मच वॉटर, आय हॅव मच सॉल्ट. ठीक आहे. काउंटेबल्स पूर्वी मेनी आणि अनकाउंटेबल्स पूर्वी मच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी सेड दॅट दे वुड शिफ्ट टू द न्यू हाऊस द फॉलोइंग इयर. चेंज द सेंटेन्स इन टू डायरेक्ट स्पीच. तर काय येईल याचं करेक्ट डायरेक्ट स्पीच? शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस द फॉलोइंग इयर. शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर. शी सेड दे वुड शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर. की शी सेड वी हॅड शिफ्टेड टू द न्यू हाऊस लास्ट इयर. काय येईल याचं करेक्ट डायरेक्ट स्पीच? दिलेलं सेंटेन्स इनडायरेक्ट मध्ये आहे, त्याचं आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. तर शी सेड दॅट. सेड, 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 त्यानंतर दॅट इन्व्हर्टेड कॉमा आलेला आहे चारही ऑप्शन मध्ये. दे वुड, वुड आहे ऍक्टिव्ह मध्ये, विल असायला पाहिजे. वुड शिफ्ट, हॅड शिफ्ट, ऑप्शन सी डी एलिमिनेट झाले. विल शिफ्ट, विल शिफ्ट, न्यू हाऊस, न्यू हाऊस, द फॉलोइंग इयर, नेक्स्ट इयर. तर नेक्स्ट इयरचं होते फॉलोइंग इयर. डायरेक्ट मध्ये नेक्स्ट इयर असते, तेव्हा इनडायरेक्ट मध्ये फॉलोइंग इयर होते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर येईल तुमचं करेक्ट डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट मध्ये नेक्स्ट इयर असते, तेव्हा इनडायरेक्ट मध्ये दी फॉलोइंग इयर होते. ठीक. आणि डायरेक्ट मध्ये विल असते, तेव्हा इनडायरेक्ट मध्ये वुड होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. ह्युमिलिएशन, बुके, सार्कॅझम, रिटॅलिएट. तर ह्युमिलिएशनची करेक्ट स्पेलिंग काय आहे? HUMILIATION. ह्युमिलिएशन, अपमान. डबल एल येणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. बुकेची स्पेलिंग काय येते? BOUQUET. बुके, फुलांचा बुके. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. सार्कॅझम, सार्कॅझम म्हणजे सटायर, व्यंग. SARCASM ही स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. रिटॅलिएटची स्पेलिंग काय असते? RETALIATE. रिटॅलिएट, बदला घेणे. ठीक आहे. ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम टू टेक फ्रेंच लिव्ह. टू टेक फ्रेंच लिव्हचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. टू टेक फ्रेंच लिव्हचा अर्थ काय असतो? वेलकम दी होस्ट, ॲक्नॉलेज दी होस्ट, लिव्ह विथ रिटर्न परमिशन की लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. टू टेक फ्रेंच लिव्ह म्हणजे परमिशन शिवाय एखादे काम सोडून देणे, विदाउट परमिशन सोडून जाणे, इन्फॉर्म न करता जाणे. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन म्हणजे टू टेक फ्रेंच लिव्ह. ठीक आहे. इन्फॉर्म न करता जाणे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग. काय करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग? स्किंटिलेटिंग म्हणजे तेजस्वी, चमकदार, शायनी, ग्लिटरिंग. काय करेक्ट आन्सर? करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग. ग्लिटरिंग, बोरिंग, स्टिंगिंग, फ्लॅटरिंग. तर ग्लिटरिंग येईल तुमचं करेक्ट सिनोनिम.
स्किंटिलेटिंगचं सिनोनिम इन ग्लिटरिंग, स्पार्कलिंग, शायनिंग, ग्लिटरिंग, तेजस्वी, चमकदार, स्किंटिलेटिंग. ठीक. बोरिंगचा अर्थ होतो कंटाळवाणा, डल, टेडियस, बार्ड. स्टिंगिंग म्हणजे डंक मारणे आणि फ्लॅटरिंग स्तुती करणे, मस्का मारणे, चापलुसी करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द व्हॉइस. द मॅनेजर कीप्स द वर्क पेंडिंग. काय लिहायचं करेक्ट चेंज द व्हॉइस? The work is kept pending by the manager. The work was kept pending by the manager. The work has been kept pending by the manager. की the work are being kept pending by the manager. काय लिहायचं करेक्ट आन्सर? तर कीप्स म्हणजे V1 आहे. V1 चेंज कशात होईल? am is are प्लस V3 मध्ये, वर्बच्या थर्ड फॉर्म मध्ये. द वर्क सिंगुलर आहे. सिंगुलर वर्ब येईल इज केप्ट कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. इज केप्ट. तर इज केप्ट ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. The work is kept pending by the manager येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. इथे वॉज केप्ट आलंय, हॅज बीन केप्ट, आर बीइंग केप्ट. ठीक आहे. ऍक्टिव्ह मध्ये V1 येते तेव्हा पॅसिव्ह मध्ये am is are प्लस V3 येते, वर्बचं थर्ड फॉर्म येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड. हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज डॅश. वोलाटाईल, डक्टाईल, फ्रजाईल की फ्रुगल? हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज. ग्लास टेबलला केअरफुली हँडल करा कारण ते कसं आहे? वोलाटाईल आहे, डक्टाईल आहे, फ्रजाईल आहे की फ्रुगल आहे? वोलाटाईल म्हणजे चेंज होणार आहे, अस्थिर, क्षणभंगूर आहे, लवचिक आहे, डक्टाईल आहे. फ्रजाईल आहे म्हणजे नाजूक आहे, ब्रिटल आहे, डेलिकेट आहे की फ्रुगल कंजूस आहे, इकॉनॉमिकल आहे, थ्रिफ्टी आहे? तर ग्लास टेबल कसं आहे? फ्रजाईल आहे, डेलिकेट आहे, नाजूक आहे, ब्रिटल आहे. त्यामुळे ते केअरफुली हँडल करा. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज फ्रजाईल. ठीक आहे. नाजूक आहे, डेलिकेट आहे, ब्रिटल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन. ए सॉन्ग संग ॲट अ बरियल. ए सॉन्ग संग ॲट अ बरियल. बरियलचा अर्थ होतो फ्युनरल, दफन करणे, बरियल. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर जे गाणं गायलं जाते ते ए सॉन्ग संग ॲट अ बरियल. शोकगीत. काय म्हणतात त्याला? ए सॉन्ग संग ॲट ए बरियल. सॉनेट, बॅलड, हिम, डर्ज. तर सॉनेट म्हणजे 14 चरणांची कविता असते, तिला सॉनेट म्हणतात. बॅलड म्हणजे काय? तर बॅलड म्हणजे कविता असते जिच्यात एखादी स्टोरी नॅरेट केली जाते, म्हणजे मराठीत आपण पोवाडा म्हणू शकतो, बॅलड. हिमचा अर्थ होतो भजन, श्लोक, मंत्र. आणि डर्ज म्हणजे ए लॅमेंट फॉर डेड. लॅमेंट फॉर डेड म्हणजे शोकगीत. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर जे गाणं गायलं जाते ते शोकगीत. ए सॉन्ग संग ॲट अ बरियल येईल डर्ज. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन द सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रॅमॅटिकल एरर. आय कॅन स्विम व्हेरी फास्ट वेन आय वॉज ओनली 5. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? एरर डिटेक्शनचा क्वेश्चन आहे. व्हेरी फास्ट, आय कॅन स्विम, वेन आय वॉज की ओनली 5? आय कॅन स्विम व्हेरी फास्ट वेन आय वॉज ओनली 5. जेव्हा मी 5 वर्षांचा होतो तेव्हा मी स्विम करू शकत होतो, पोहू शकत होतो. वेन आय वॉज ओनली 5. तर इथे पास्टची गोष्ट आहे. कॅन प्रेझेंटची ॲबिलिटी दाखवते आणि कुड पास्टची ॲबिलिटी दाखवते. इथे पास्टची गोष्ट आहे त्यामुळे कॅन न येता कुड यायला पाहिजे होतं. आय कुड स्विम येईल. पार्ट बी मध्ये एरर आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय कॅन स्विम येणार नाही, आय कुड स्विम येईल. पास्टची घटना आहे, कुड पास्टची ॲबिलिटी दाखवते आणि कॅन प्रेझेंटची ॲबिलिटी दाखवते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम ए हार्ड नट टू क्रॅक. काय लिहा इडियमचं करेक्ट मीनिंग? ए हार्ड नट टू क्रॅक. इझिली इनकरेज्ड, इझिली डिसअपॉइंटेड, ए डिफिकल्ट प्रॉब्लेम, नॉट रिस्ट्रेन. काय लिहायचं करेक्ट मीनिंग? ए हार्ड नट टू क्रॅक. ज्याला तोडणं खूप कठीण आहे, डिफिकल्ट सिच्युएशनला बोलतात. ए पर्सन ऑर थिंग दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ ऑर अंडरस्टँड. ज्याच्याबरोबर डील करणं कठीण असते, डिफिकल्ट सिच्युएशन. काय लिहायचं करेक्ट आन्सर? ए डिफिकल्ट प्रॉब्लेम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए हार्ड नट टू क्रॅकचा अर्थ होईल ए डिफिकल्ट प्रॉब्लेम, ज्याला तोडणं खूप कठीण आहे. ए पर्सन ऑर थिंग दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ ऑर अंडरस्टँड. ज्याच्याबरोबर डील करणं खूप कठीण असते. ठीक आहे. ए हार्ड नट टू क्रॅक. ठीक आहे. त्यानंतर रिस्ट्रेनचा अर्थ होतो कंट्रोल करणे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स.
इफ नो सबस्टिट्यूशन इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो इम्प्रूव्हमेंट. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वेअर रिस्पॉन्सिबल फॉर विनिंग द ट्रॉफी. काय येईल याचं करेक्ट आन्सर? द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वेअर रिस्पॉन्सिबल फॉर विनिंग द ट्रॉफी. तर सेंटेन्समध्ये आलंय ॲज वेल ॲज. ॲज वेल ॲज ही एक प्रेपोजिशन फ्रेज असते. ॲज वेल ॲजच्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि याच्याच अकॉर्डिंग वर्ब येते. द कॅप्टननुसार इथे सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे होतं वॉज. हे प्लुरल वर्ब इथे येणार नाही. कॅप्टन सिंग्युलर आहे, सिंग्युलर वर्ब पाहिजे वॉज. जेव्हा सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज येते तेव्हा त्याच्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि वर्ब त्याच्या अनुसार येते. ठीक आहे. ऑप्शन चेक करा कोणता येईल करेक्ट आन्सर. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द कॅप्टन ॲज वेल ॲज द प्लेयर्स वॉज हे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. डिड यू फिनिश दी वर्क येट. हा पण सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. डिड यू फिनिश दी वर्क येट, वुड यू फिनिश, हॅवंट यू फिनिश्ड, हॅड यू फिनिश्ड की नो इम्प्रूव्हमेंट. काय येईल याचं करेक्ट आन्सर? डिड यू फिनिश दी वर्क येट. तर येट हे शक्यतो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये निगेटिव्ह अर्थाने वापरले जाते. पूर्ण वर्तमान काळात प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये निगेटिव्ह अर्थाने वापरले जाते. पूर्ण वर्तमान काळात निगेटिव्ह सेंटेन्ससाठी वापरतात येट. मग आपण इथे प्रेझेंट परफेक्ट निगेटिव्ह यूज करूया. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅवंट यू फिनिश्ड येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅवंट यू फिनिश्ड दी वर्क येट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही लिव्स डॅश व्हेजिटेबल्स दीज डेज. ही लिव्स डॅश व्हेजिटेबल्स दीज डेज. इन, ऑन, ॲट की विथ. तर लिव्स ऑन व्हेजिटेबल्स, तो व्हेजिटेबल्सवर जगतोय, तो व्हेजिटेबल्स खाऊन उदरनिर्वाह करतोय. लिव्स ऑन व्हेजिटेबल्स दीज डेज. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही लिव्स ऑन व्हेजिटेबल्स दीज डेज. नेक्स्ट क्वेश्चन. द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. स्टिंग्स म्हणजे डंख मारणे. टू, फॉर, ॲट, ऑफ. कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल? द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. तर ॲलर्जिक नंतर टू हे फिक्स प्रेपोजिशन असते. ॲलर्जिक टू. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ गार्निश. पेंट, ॲड ऑन, गार्नर, बॅनिश. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ गार्निश? तर गार्निशचा अर्थ काय असतो? गार्निश म्हणजे सुशोभित करणे. पेंट म्हणजे रंग, ॲड ऑन म्हणजे सजवणे, गार्नर म्हणजे एकत्र करणे आणि बॅनिश म्हणजे देशातून एखाद्याला काढून टाकणे. काय येईल करेक्ट सिनोनिम गार्निशचं? तर ॲड ऑन. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲड ऑन म्हणजे सजवणे, सुशोभित करणे, गार्निश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ग्रफ. करेक्ट सिनोनिम ऑफ ग्रफ. ग्रफचं सिनोनिम सांगायचं आहे हार्ड, रफ, टफ, स्टडी. काय येईल ग्रफचं करेक्ट सिनोनिम? तर ग्रफ म्हणजे काय? उग्र, उद्धट, चिडखोर, ॲब्रेसिव्ह, रफ. काय येईल करेक्ट सिनोनिम? ऑप्शन बी रफ. ठीक आहे. टफ म्हणजे कठीण, स्टडी म्हणजे स्ट्रॉंग, भक्कम, पॉवरफुल, मस्कुलाइन, शक्तिशाली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ इंडस्ट्रियस. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ इंडस्ट्रियस? रिझर्व्ड, क्लेवर, हार्डवर्किंग, इंटेलिजंट. अर्थ काय असतो इंडस्ट्रियसचा? मेहनती. हार्डवर्किंग येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन सी. रिझर्व्ड म्हणजे राखीव, हार्डवर्किंग मेहनती, क्लेवर हुशार, चतुर, इंटेलिजंट बुद्धिवान. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ ओपेक. ट्रान्सपरंट, कवर्ड, क्लिअर, मिस्टी. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ ओपेक? ओपेकचा अर्थ काय असतो? तर ओपेक म्हणजे अपारदर्शक. अँटोनिम येईल पारदर्शक, ट्रान्सपरंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, ओपेक म्हणजे अपारदर्शक. कवर्ड झाकलेले, क्लिअर स्पष्ट, मिस्टी धुक्याने झाकलेला, वेग डल अनक्लिअर. ठीक आहे, मिस्टी. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ बॅरन. बॅरनचा करेक्ट अँटोनिम ओळखायचा आहे इंटरेस्टिंग, फर्टाईल, इनफर्टाईल, वास्ट. तर बॅरनचा अर्थ काय असतो? नापीक, इनफर्टाईल, ओसाड जमीन. काय याचं करेक्ट अँटोनिम? तर फर्टाईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. फर्टाईल म्हणजे सुपीक, फ्रुटफुल, प्रोडक्टिव्ह. ठीक आहे. आणि बॅरन म्हणजे नापीक, इनफर्टाईल. इनफर्टाईल, नापीक याचं सिनोनिम येईल बॅरनचं इनफर्टाईल. इंटरेस्टिंग, मनोरंजक
आणि वास्ट म्हणजे विशाल, अफाट, प्रचंड, विस्तीर्ण, कॉस्मिक, एलिफंटाइन, इमेन्स. ठीक आहे. चूज करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स फॉर फॉलोइंग. सेंड अस युअर कॉन्ट्रीब्युशन. सेंड अस युअर कॉन्ट्रीब्युशन या सेंटेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं आहे. युअर कॉन्ट्रीब्युशन बी सेंट. लेट आवर कॉन्ट्रीब्युशन बी सेंट. लेट युअर कॉन्ट्रीब्युशन बी सेंट टू अस. युअर कॉन्ट्रीब्युशन बी सेंट टू अस. काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? सेंड अस युअर कॉन्ट्रीब्युशन. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह होताना रचना कशी असते? सेंड अस युअर कॉन्ट्रीब्युशन हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. याचं पॅसिव्ह होताना रचना काय येईल? तर लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. लेटपासून सुरुवात होणारी ऑप्शनमध्ये दोनच सेंटेन्सेस आहेत, ऑप्शन बी अँड ऑप्शन सी. तर काय येईल मग करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी मध्ये लेट अवर कॉन्ट्रीब्युशन असं दिलेलं आहे. तर आपल्याला पाहिजे लेट युअर कॉन्ट्रीब्युशन. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन बी मध्ये आवर कॉन्ट्रीब्युशन आले, त्यामुळे ऑप्शन बी रॉंग असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. लेट युअर कॉन्ट्रीब्युशन बी सेंट टू अस येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दे वर कॅरिंग द इंजर्ड प्लेयर ऑफ द फील्ड. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. दे वर कॅरिंग द इंजर्ड प्लेयर ऑफ द फील्ड. काय येईल याचा करेक्ट पॅसिव्ह फॉर्म? द इंजर्ड प्लेयर कॅरिड देम ऑफ द फील्ड. दे वर कॅरिड ऑफ द फील्ड बाय देम. द इंजर्ड प्लेयर वॉज कॅरिड ऑफ बाय देम. द इंजर्ड प्लेयर वॉज बिंग कॅरिड ऑफ द फील्ड बाय देम. काय येईल करेक्ट पॅसिव्ह फॉर्म? तर आपल्या सेंटेन्समध्ये आलेलं आहे कॅरिंग. वर्बचं ING फॉर्म आलेला आहे, VING आलेला आहे. VINGचं पॅसिव्ह होताना कशात चेंज होते? तर VING पॅसिव्हमध्ये चेंज होते बीइंग प्लस V3 मध्ये. बीइंग प्लस V3 म्हणजे कॅरिड. कॅरिंगचं V3 येईल कॅरिड. तर ऑप्शन चेक करा, बीइंग कॅरिड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए मध्ये आले कॅरिड, ऑप्शन ए कट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे वेअर कॅरिड, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये आहे वॉज कॅरिड, ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वॉज बिंग आले ऑप्शन डी मध्ये, त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. द इंजर्ड प्लेयर वॉज बिंग कॅरिड ऑफ द फील्ड बाय देम. नेक्स्ट क्वेश्चन. समवन हॅज स्टोलन माय बुक. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. समवन हॅज स्टोलन माय बुक. My book has stolen by someone. My book has been stolen by someone. My book have been stolen someone. My book have stolen by someone. काय येईल करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? Someone has stolen my book. तर सेंटेन्समध्ये काय आले? हॅज प्लस V3. हॅज स्टोलन म्हणजे हॅज प्लस V3 आलेलं आहे. हॅज प्लस V3. आणि जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये हॅव किंवा हॅज प्लस V3 येते, तेव्हा पॅसिव्ह करताना ते कशात चेंज होते? तर त्यामध्ये फक्त बीन येते. हॅज बीन प्लस V3 किंवा हॅव बीन प्लस V3. आपल्या सेंटेन्समध्ये आपलं ऑब्जेक्ट आहे सिंग्युलर, त्यामुळे सिंग्युलरनुसार सिंग्युलर हेल्पिंग वर्ब येईल हॅज. तर हॅज बीन स्टोलन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये आहे हॅज स्टोलन, ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे हॅज बीन स्टोलन, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी मध्ये आहे हॅव बीन स्टोलन, ऑप्शन डी मध्ये आहे हॅव स्टोलन, त्यामुळे ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जेव्हा सेंटेन्समध्ये हॅज किंवा हॅव प्लस V3 असते, तेव्हा पॅसिव्ह करताना त्यामध्ये फक्त बीन येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज राईट. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. इज दी, इजंट इट, शी इज, इजंट शी. शी इज राईट. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. तर होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग असतो नकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग असतो होकारार्थी. आपलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे क्वेश्चन टॅग येईल निगेटिव्ह. इजंट शी. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. शी इज राईट, इजंट शी हे करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग. शी कुड नॉट से इट. शी कुड नॉट से इट. कुड शी, कॅन शी, कुडंट शी, कांट शी. काय करेक्ट क्वेश्चन टॅग? तर आपण पाहिलं होतं होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो आणि नकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग असतो होकारार्थी. आपला सेंटेन्स आहे निगेटिव्ह कुड नॉट, त्यामुळे क्वेश्चन टॅग येईल पॉझिटिव्ह. कुड शी, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. शी कुड नॉट से इट, कुड शी हे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह अँटोनिम ऑफ डिस्परेज. अँटोनिम ऑफ डिस्परेज. क्रिटिसाइज, कजोल, जस्टिफाय, ऑनर. अँटोनिम ऑफ डिस्परेज. काय डिस्परेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
तर डिस्परेजचा अर्थ होतो निंदा करणे, टीका करणे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑनर म्हणजे सन्मान. ठीक आहे. क्रिटिसाइजचा अर्थ पण होतो निंदा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को. क्युअर ऑल, सक्सेस, डिटर्मिनेशन, रिझल्ट. काय करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को? तर फियास्कोचा अर्थ काय होतो? अपयश. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अँटोनिम ऑफ फियास्को इज सक्सेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट दी सिनोनिम ऑफ ह्युमिलिटी. पिक आउट दी सिनोनिम ऑफ ह्युमिलिटी. मॉडेस्टी, लेझीनेस, फ्रुगल, फ्रॉन. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ ह्युमिलिटी? तर ह्युमिलिटी म्हणजे नम्रता. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मॉडेस्टी. ह्युमिलिटीचं सिनोनिम येईल मॉडेस्टी, नम्रता, विनम्रता. ठीक आहे. फ्रुगलचा अर्थ होतो इकॉनॉमिकल, थ्रिफ्टी, काटकसरी. आणि फ्रॉन म्हणजे नापसंत करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह सिनोनिम ऑफ एवर्शन. गिव्ह सिनोनिम ऑफ एवर्शन. लाइकिंग, प्रेफरन्स, प्रायोरिटी और डिसलाइक. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ एवर्शन? तर ॲव्हर्शनचा अर्थ काय होतो? तर ॲव्हर्शन म्हणजे तिरस्कार, रिपल्शन, न आवडणारी गोष्ट. तर काय येईल याचं करेक्ट सिनोनेम? तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट सिनोनेम. डिसलाईक म्हणजे ॲव्हर्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. हॅड स्पोकन, स्पोक, हॅज स्पोकन, वॉज स्पीकिंग. काय येईल याचं करेक्ट आन्सर? आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लॅन. तो बोलल्यानंतर आम्ही त्याच्या प्लॅनचा विचार केला. तर आधी तो बोलला की आधी आम्ही विचार केला? तर आधी तो बोलला. आणि पहिली घटना असते पूर्ण भूतकाळात आणि त्यानंतरची दुसरी घटना असते साध्या भूतकाळात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आफ्टर ही हॅड स्पोकन वी थॉट ओव्हर हिज प्लॅन. ठीक आहे. पहिली घटना असते पूर्ण भूतकाळात पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि नंतरची घटना असते साध्या भूतकाळात सिंपल पास्ट टेन्समध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाय दिस टाइम नेक्स्ट इयर ही डॅश इज युनिव्हर्सिटी डिग्री. बाय दिस टाइम नेक्स्ट इयर ही डॅश इज युनिव्हर्सिटी डिग्री. टेक्स, विल टेक, शॅल टेक, विल हॅव टेकन. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? बाय दिस टाइम नेक्स्ट इयर ही डॅश इज युनिव्हर्सिटी डिग्री. जेव्हा बाय नंतर भविष्यातील वेळ दिलेली असते बाय दिस टाइम नेक्स्ट इयर, तेव्हा फ्युचर परफेक्ट टेन्स असतो, पूर्ण भविष्यकाळ असतो. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बाय दिस टाइम नेक्स्ट इयर ही विल हॅव टेकन हिज युनिव्हर्सिटी डिग्री. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. यू मस्ट लुक इन टू दिस मॅटर. यू मस्ट लुक इन टू दिस मॅटर. दिस मॅटर मस्ट बी लुक्ड इन टू बाय यू. This matter will be looked into by you. This matter has been looked into by you. की this matter may be looked into by you. काय याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? तर आपल्या सेंटेन्समध्ये आलंय मस्ट. मस्ट म्हणजे मॉडल वर्ब आलेला आहे आणि लुक मॉडल वर्ब प्लस V1 आलेला आहे. आणि जेव्हा सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते, मॉडल वर्ब म्हणजे मस्ट, मे, माइट, त्यानंतर कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, हे सर्व मॉडल वर्ब्स आहेत. जेव्हा सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 येते. मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3. जेव्हा सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब प्लस V1 असते तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 अशी रचना होते. तर लुकचं V3 येईल लुक्ड. मस्ट बी लुक्ड इन टू कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? मस्ट बी लुक्ड इन टू. तर ऑप्शन डी मध्ये आहे मे बी लुक. ऑप्शन डी एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये काय आहे? हॅज बीन लुक्ड. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन बी विल बी लुक्ड. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मस्ट बी लुक्ड. मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3. ठीक आहे. दिस मॅटर मस्ट बी लुक्ड इन टू बाय यू. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट पीस ऑफ वर्क इज मॅन. व्हॉट पीस ऑफ वर्क इज मॅन. आयडेंटिफाय द टाईप ऑफ दिस सेंटेन्स करेक्टली. तर कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? वंडरफुल, इंटरोगेटिव्ह, ॲफर्मेटिव्ह की एक्सक्लेमेटरी? तर एक्सक्लेमेटरी मार्क आहे, उद्गार चिन्ह आहे, त्यामुळे हे सेंटेन्स आहे एक्सक्लेमेटरी, उद्गारवाचक वाक्य आहे. व्हॉट पीस ऑफ वर्क इज मॅन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. चूज फ्रॉम दी अल्टरनेटिव्ह दी सेंटेन्स विच इज पास्ट परफेक्ट टेन्स. खाली दिलेल्या वाक्यांपैकी पास्ट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स कोणता आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. शी हॅज बीन रायटिंग ए लेटर, शी हॅड बीन रायटिंग ए लेटर, शी हॅड रिटन ए लेटर की शी हॅज रिटन ए लेटर? कोणतं येईल पास्ट परफेक्ट टेन्स? पूर्ण भूतकाळ. तर पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्सची रचना कशी असते?
हॅड प्लस V3. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. हॅड प्लस V3. तर हॅज रिटन, हॅड बीन रायटिंग, हॅज बीन रायटिंग. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅड प्लस V3, हॅड प्लस रिटन आहे ऑप्शन सी मध्ये. शी हॅड रिटन ए लेटर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये रचना असते हॅड प्लस V3 ची. हॅड प्लस क्रियापदाचं थर्ड फॉर्म. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. She dash in America since 1995. She dash in America since 1995. Lives, is living, have been living की has been living. काय येईल करेक्ट आन्सर. She dash in America since 1995. तर सेंटेन्स मध्ये सिन्स आलेला आहे. सिन्स 1995. सिन्स नंतर घटना भूतकाळात चालू झाल्याची निश्चित वेळ दिलेली आहे 1995. ती 1995 पासून अमेरिकेत राहते. घटना चालू झाल्याची वेळ दिले व आतापर्यंत घटना चालू आहे. म्हणजेच ती आतापर्यंत अमेरिकेत राहते. सिन्स 1995. कोणता काळ येतो. तर घटना भूतकाळात चालू झाल्याची निश्चित वेळ दिलेली असते आणि ती घटना आतापर्यंत चालू आहे असा जेव्हा अर्थ असतो तेव्हा कोणता टेन्स असतो. तर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. काय असते रचना चालू पूर्ण वर्तमान काळाची. प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सची रचना काय असते. तर हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस V3. हॅव हॅज प्लस बीन प्लस V3. शी सिंगुलर असल्यामुळे इथे सिंगुलर वर्ब येईल हॅज. हॅज बीन लिव्हिंग इज युअर करेक्ट आन्सर. शी हॅज बीन लिव्हिंग इन अमेरिका सिन्स 1995. नेक्स्ट क्वेश्चन. 10 years of young age are a precious period in life. 10 years of young age are a precious period in life. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड की फोर्थ. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे. तर सेंटेन्स मध्ये 10 इयर्स साठी ए प्रिशियस पिरियड हा एकच शब्द समूह आलेला आहे. 10 इयर्स साठी ए प्रिशियस पिरियड इन लाईफ हा एकच शब्द समूह आलेला आहे. त्यामुळे इथे ए प्रिशियस पिरियड नुसार सिंगुलर वर्ब यायला पाहिजे इज. 10 इयर्स बद्दल सेंटेन्स मध्ये ए प्रिशियस पिरियड हा एकच शब्द समूह आलेला आहे म्हणून ए प्रिशियस पिरियड नुसार सिंगुलर वर्ब यायला पाहिजे होतं इज. 10 years of young age is a precious period in life हे आलं असतं तुमचं करेक्ट सेंटेन्स. त्यामुळे पार्ट 3 मध्ये एरर आहे. आर न येता इथे इज यायला पाहिजे होतं. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू फेस द म्युझिक. गिव्ह द मिनिंग ऑफ द फ्रेज टू फेस द म्युझिक. टू प्रिपेअर टू गिव्ह अ म्युझिकल परफॉर्मन्स, टू सफर फ्रॉम इलनेस, टू फेस हार्डशिप की टू हॅव ए व्हेरी हॅपी टाइम. काय येईल करेक्ट मिनिंग टू फेस द म्युझिकचं. तर एका प्रिव्हियस व्हिडिओमध्ये फिलिंग दी ब्लँकच्या टेन्सेसच्या क्वेश्चन मध्ये मी सांगितला होता टू फेस दी म्युझिकचा अर्थ. तर काय होता टू फेस दी म्युझिकचा करेक्ट मिनिंग. तर टू फेस दी म्युझिकचा अर्थ होतो दुष्परिणामांना सामोरे जाणे. टू फेस क्रिटिसिझम. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर. टू फेस हार्डशिप. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. टू फेस हार्डशिप म्हणजे टू फेस दी म्युझिक दुष्परिणामांना सामोरे जाणे. टू फेस क्रिटिसिझम. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. द सेंटेन्स द थिफ वेंट स्कॉट फ्री मीन्स. द थिफ वेंट स्कॉट फ्री. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर. द थिफ वेंट स्कॉट फ्रीचा करेक्ट अर्थ काय येईल. द थिफ वॉज नॉट पनिश्ड. द थिफ वॉज फ्रीड बाय ए स्कॉट. द थिफ वेंट टू ए स्कॉटिश पर्सन. द थिफ वॉज पनिश्ड बाय ए स्कॉट. द थिफ वेंट टू स्कॉट फ्री. तर काय येईल याचं करेक्ट मिनिंग. तर स्कॉट फ्रीचा अर्थ होतो शिक्षा न होणे. चोराला शिक्षा झाली नाही म्हणजेच द थिफ वॉज नॉट पनिश्ड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. द थिफ वॉज नॉट पनिश्ड. द थिफ वेंट स्कॉट फ्री. ठीक आहे. स्कॉट फ्रीचा अर्थ होतो शिक्षा न होणे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ए रेड लेटर डे मीन्स. ए रेड लेटर डे. ब्लडी डे, शायनिंग सन, रेड लेटर्स की ऑस्पिशियस डे. काय येईल या इडियमचं करेक्ट मिनिंग. ए रेड लेटर डे. ए रेड लेटर डेचा अर्थ होतो महत्वाचा दिवस, शुभ दिवस, अविस्मरणीय दिवस. काय येईल करेक्ट आन्सर. ऑप्शन डी ऑस्पिशियस डे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए रेड लेटर डे मीन्स ऑस्पिशियस डे, अविस्मरणीय दिवस, महत्वाचा दिवस, शुभ दिवस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विल अँड वू मीन्स. विल अँड वू मीन्स. तर काय येईल करेक्ट मिनिंग ऑफ दिस इडियम. विल अँड वू, हॅपीनेस अँड सॉरो, वेल्थ, सॉरो की ट्रबलिंग थिंग. विल अँड वू. तर विल अँड वूचा अर्थ होतो हॅपीनेस अँड सॉरो. ऑप्शन ए येईल तुमचा करेक्ट आन्सर. हॅपीनेस अँड सॉरो मीन्स विल अँड वू. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द मिनिंग ऑफ टू कॉल इट अ डे. टू कॉल इट अ डे या इडियमचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. टू हॅव ए गुड डे,
टू वर्क ऑल द डे, टू हॅव ए फ्री डे की टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे? काय येईल करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू कॉल इट अ डे? तर टू कॉल इट अ डेचा अर्थ होतो काम थांबविणे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे. टू कॉल इट अ डेचा अर्थ होतो टू स्टॉप डुईंग वर्क ऑफ द डे. ठीक आहे, काम थांबवणे. नेक्स्ट क्वेश्चन. वन हू हॅज ए कंपल्सिव्ह डिझायर टू स्टील इज डॅश. वन हू हॅज ए कंपल्सिव्ह डिझायर टू स्टील इज डॅश. तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? ज्याला चोरीचा छंद आहे, चोरीची आवड असणारा. फिल्पेरर, पोचर, प्लॅगियरिस्ट की क्लेप्टोमॅनियक? वन हू हॅज ए कंपल्सिव्ह डिझायर टू स्टील. तर अशा व्यक्तीला म्हणतात क्लेप्टोमॅनियक. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्लेप्टोमॅनियक म्हणजे चोरीचा छंद असणारा, चोरीची आवड असणारा. वन हू हॅज ए कंपल्सिव्ह डिझायर टू स्टील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द फेमिनाइन ऑफ हॉर्स इज. द फेमिनाइन ऑफ हॉर्स बीच, सो, ईव की मेर? काय याचं करेक्ट आन्सर? द फेमिनाइन ऑफ हॉर्स. तर घोड्याचं स्त्रीलिंगी काय येईल? तर घोडी. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॉर्सचं फेमिनाइन येते मेयर. ठीक. बीच म्हणजे कुत्री, डॉगचं फेमिनाइन आहे बीच. सो म्हणजे रानडुकरीण, बोरचं फेमिनाइन येईल सो. ईवचा अर्थ होतो मेंढी, रॅमचं फेमिनाइन येईल ईव. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द इनकरेक्ट पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पिक आउट द इनकरेक्ट पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ताजमहल इज वन ऑफ द वंडर ऑफ द वर्ल्ड. ताजमहल इज वन ऑफ द वंडर ऑफ द वर्ल्ड. इनकरेक्ट पार्ट ओळखायचा आहे सेंटेन्स मधला. ताजमहल इज वन ऑफ द वंडर की ऑफ द वर्ल्ड. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? ताजमहल इज वन ऑफ द वंडर ऑफ द वर्ल्ड. तर ऑफ द चा रूल काय आहे? तर ऑफ द नंतरचं काउंटेबल नाऊन असते प्लुरल, अनेक वचनी असते ऑफ द नंतरचं काउंटेबल नाऊन. तर ऑफ द नंतर इथे वंडर हे नाऊन आहे, काउंटेबल नाऊन आहे, त्यामुळे वंडर येईल की वंडर्स येईल? जर ऑफ द नंतरचं नाऊन असते प्लुरल, अनेक वचनी असते, तर मग इथे वंडर यायला पाहिजे की वंडर्स यायला पाहिजे? तर इथे वंडर न येता वंडर्स यायला पाहिजे होतं. सो ऑप्शन सी हा सेंटेन्स मधला इनकरेक्ट पार्ट आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑफ दी वंडर्स असं यायला पाहिजे होतं. ऑफ द नंतर येते प्लुरल नाऊन, प्लुरल काउंटेबल नाऊन. ठीक आहे. ताजमहल इज वन ऑफ दी वंडर्स ऑफ दी वर्ल्ड. ताजमहल इज वन ऑफ दी वंडर्स ऑफ दी वर्ल्ड हे आलं असतं तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. यू सीम टू बी इनफ रिच टू बाय एनिथिंग यू लाईक. कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? यू सीम टू बी इनफ रिच टू बाय एनिथिंग यू लाईक. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर आपल्या सेंटेन्समध्ये इनफ आलंय, आणि जेव्हा सेंटेन्समध्ये इनफ येते तेव्हा ॲडजेक्टिव्ह नेहमी त्याच्या आधी असते आणि नाऊन त्याच्या नंतर असते. इनफ पूर्वी ॲडजेक्टिव्ह येते आणि नाऊन इनफ नंतर येते. AEN लक्षात ठेवा, AEN. इनफ पूर्वी ॲडजेक्टिव्ह येते आणि इनफ नंतर नाऊन येते. ॲडजेक्टिव्ह इनफ पूर्वी येते आणि नाऊन इनफ नंतर येते. ठीक आहे. तर रिच आहे ॲडजेक्टिव्ह, मग इनफ आधी येईल की नंतर? रिच जर ॲडजेक्टिव्ह आहे तर इनफच्या आधी येईल का नंतर येईल? तर इनफ हे ॲडजेक्टिव्ह नंतर येणार असेल तर रिच इनफ यायला पाहिजे. रिच इनफ, इनफ रिच न येता रिच इनफ यायला पाहिजे होतं. ठीक आहे. पार्ट सेकंड मध्ये एरर आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. यू सीम टू बी रिच इनफ टू बाय एनिथिंग यू लाईक असं सेंटेन्स यायला पाहिजे होतं. ठीक आहे. AEN लक्षात ठेवा, ॲडजेक्टिव्ह इनफ आधी येते आणि नाऊन इनफ नंतर येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct indirect form of the following. Choose the correct indirect form. The new employee asks the manager, when do I have to report for work? The new employee asks the manager, when do I have to report for work? तर काय येईल याचं करेक्ट indirect form? The new employee told the manager that when he had to report for work. The new employee asked the manager when he had to report for work. The manager told the new employee when to report for work. की the new manager asked the employee when he would report for work. काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म? The new employee asked the manager when do I have to report for work. तर सेंटेन्स मध्ये ask आले, तर पास्ट आले म्हणजे पास्टला पास्टच ठेवायला लागेल. आस्कचं टोल्ड होईल का? तर आस्कचं टोल्ड होणार नाही. आस्कचं आस्कच राहील. न्यू एम्प्लॉईने मॅनेजरला विचारलंय, टोल्ड येणार नाही, टोल्ड येणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये सुद्धा टोल्ड आले, ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं.
तर आता कोणते दोन ऑप्शन उरले? ऑप्शन बी अँड ऑप्शन डी. तर मग काय येईल करेक्ट आन्सर? ऑप्शन बी आहे द न्यू एम्प्लॉई आस्क्ड द मॅनेजर वेन ही हॅड टू रिपोर्ट फॉर वर्क, आणि ऑप्शन डी आहे द न्यू मॅनेजर आस्क्ड द एम्प्लॉई वेन ही वुड रिपोर्ट फॉर वर्क. तर कोणी कोणाला विचारलं इथे? न्यू एम्प्लॉईने मॅनेजरला विचारलंय की न्यू मॅनेजरनी एम्प्लॉईला विचारलंय? तर न्यू एम्प्लॉईनी मॅनेजरला विचारलंय. ऑप्शन डी मध्ये उलट लिहिलंय द न्यू मॅनेजर आस्क्ड द एम्प्लॉई, त्याच्यामुळे ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द न्यू एम्प्लॉई आस्क्ड द मॅनेजर वेन ही हॅड टू रिपोर्ट फॉर वर्क येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म. ठीक आहे. रिपोर्टेड स्पीच कडे न बघता आपल्याला आन्सर आलेला आहे. रिपोर्टेड स्पीच कडे न बघता आन्सर आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. एनकरेजमेंट, एम्बॅरेसमेंट, कॉन्सेन्शियस की कमोशन, कोणते येईल करेक्ट स्पेलिंग? काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर एनकरेजमेंटची स्पेलिंग करेक्ट आहे. एम्बॅरेसमेंटची स्पेलिंग काय आहे ते? तर EMBARRASSMENT, डबल आर डबल एस येतो. कॉन्सेन्शियसची स्पेलिंग काय येते? तर CONSCIENTIOUS, आणि कमोशनची स्पेलिंग काय येते? COMMOTION, डबल एम येतो. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे एनकरेजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आणि कॉन्सेन्शियसचा अर्थ होतो इमानदारी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू थ्रो ए फिट. गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम टू थ्रो ए फिट. बिकम अनकॉन्शियस, कॉशन समवन अबाउट फिटनेस, एक्सप्रेस एक्स्ट्रीम अँगर, फेंट अँड फॉल डाऊन. काय येईल इडियमचं करेक्ट मिनिंग? टू थ्रो ए फिट. टू थ्रो ए फिटचा अर्थ होतो रागवणे, टू बी अँग्री. निगेटिव्ह इमोशनसाठी यूज करतात. तर काय येईल करेक्ट आन्सर? एक्सप्रेस एक्स्ट्रीम अँगर. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. एक्सप्रेस एक्स्ट्रीम अँगर टू थ्रो ए फिट. ठीक आहे. रागवणे, टू बी अँग्री. बिकम अनकॉन्शियस, बेशुद्ध होणे. फेंट अँड फॉल डाऊन सुद्धा बेशुद्ध होणे. कॉशन समवन अबाउट फिटनेस, फिटनेस बद्दल एखाद्याला कॉशियस करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिवन बिलो आर 4 jumbled sentences. Out of the given options, pick the one that gives their correct order. 4 jumbled sentences दिलेली आहेत, तर त्याचं करेक्ट ऑर्डर आपल्याला ओळखायची आहे. They can then purchase them on subsidized rates with additional loan facility. They can purchase them on असणार इथे. They can purchase them on subsidized rates with additional loan facilities. It will import technologically advanced medical instruments and provide them to entrepreneurs. The Indian government has announced certain facilities in the budget session. This will help in strengthening the economic condition of entrepreneurs. तर काय करेक्ट सिक्वेन्स, काय करेक्ट ऑर्डर या सेंटेन्सची? तर ऑप्शन्स बघा. बी पहिले येईल का? ऑप्शन ए बघा, बी पहिले येईल का? इट विल इम्पोर्ट टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रोव्हाइड देम टू एंटरप्रिनर्स. बी पहिले येईल का? इट विल इम्पोर्ट. इट कोण आहे माहिती आहे का? तर इट कोण आहे आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे ऑप्शन ए एलिमिनेट झालं. आता डी सेंटेन्स बघा. डी सेंटेन्स पहिले येईल का? दिस विल हेल्प. दिस विल हेल्प, ही गोष्ट हेल्प करेल. कोणती गोष्ट हेल्प करेल आपल्याला माहिती आहे का? इट विल हेल्प. कोणती गोष्ट हेल्प करेल तर आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे सेंटेन्स डी सुद्धा सुरुवातीला येणार नाही. सेंटेन्स डी सुरुवातीला ऑप्शन डी मध्ये आहे, सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. आता ऑप्शन बी आणि ऑप्शन सी दोघांमध्ये सी सेंटेन्स सुरुवातीला आहे. तर सी सेंटेन्स काय आहे? द इंडियन गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड सर्टन फॅसिलिटीज इन द बजेट सेशन. इंडियन गव्हर्नमेंटनी अनाउन्स केल्यात फॅसिलिटीज बजेट सेशनमध्ये. हे सुरुवातीला येईल. नंतर काय येईल? तर सी नंतर ए येईल की बी येईल? सी नंतर ए येईल की बी येईल? तर सी नंतर ए येईल का? सी नंतर ए येईल का? दे कॅन देन परचेस. दे कोण आहेत? तर दे कोण आहेत आपल्याला माहिती नाहीये. सी मध्ये तर कोणतीच प्लुरल टर्म नाहीये, मग हे दे कसं येईल? सेंटेन्स सी मध्ये कोणतीच अनेकवचनी टर्म नाहीये, म्हणून त्यानंतर दे येणार नाही. त्यामुळे सी सेंटेन्स नंतर ए सेंटेन्स येणार नाही. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सी बी ए डी येईल तुमचा करेक्ट सिक्वेन्स. द इंडियन गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड सर्टन फॅसिलिटीज इन द बजेट सेशन. त्यानंतर येईल इट विल इम्पोर्ट टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स्ड मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड प्रोव्हाइड देम टू एंटरप्रिनर्स. त्यानंतर येईल ए, दे कॅन देन परचेस देम ऑन सबसिडाइज रेट विथ ॲडिशनल लोन फॅसिलिटीज. आणि नंतर येईल डी, दिस विल हेल्प इन स्ट्रेंथनिंग द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ एंटरप्रिनर्स.
ठीक आहे. इंडियन गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केल्यात फॅसिलिटीज बजेट सेशनमध्ये आणि इंडियन गव्हर्नमेंट इम्पोर्ट करेल टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स. त्यानंतर प्रोव्हाइड देम टू एंटरप्रिनर्स. दे एंटरप्रिनर्ससाठी आलंय की ते परचेस करतील देम म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स ऑन सबसिडाइज रेट्स अँड ॲडिशनल लोन फॅसिलिटीज पण असतील. इथे दे आलाय एंटरप्रिनर्ससाठी की ते परचेस करतील देम म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स ऑन सबसिडाइज रेट्स अँड ॲडिशनल लोन फॅसिलिटी पण असतील. ज्याच्याने काय होईल? ऑप्शन डी स्ट्रेंथन होईल, मजबूत होईल इकॉनॉमिक कंडिशन कोणाची? एंटरप्रिनर्सची. ठीक आहे. ऑप्शन सी येईल तुमचा करेक्ट आन्सर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम द बीज नीज. काय येईल करेक्ट मीनिंग ऑफ दिस इडियम? द बीज नीज. तर दी बीज नीजचा अर्थ काय असतो? दी बीज नीज टू बी एक्सलंट. टू बी एक्सलंट अर्थ असतो दी बीज नीजचा. एखादी गोष्ट हाय क्वालिटीची असणे, एक्सलंट असणे, अप्रतिम असणे. मग काय येईल आन्सर? ऑब्झर्वंट, फुलिश, प्रॉब्लेमॅटिक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तर ऑप्शन डी येईल तुमचा करेक्ट आन्सर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे दी बीज नीज. एखादी गोष्ट एक्सलंट असणे, अप्रतिम असणे, टू बी एक्सलंट. दी बीज नीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. हिज एल्डर सिस्टर टॉट हिम इंग्लिश. His elder sister taught him English. He is being taught English by his elder sister. His elder sister is taught English by him. He has been taught English by his elder sister. He was taught English by his elder sister. काय येईल करेक्ट पॅसिव्ह फॉर्म? His elder sister taught him English. काय आलंय सेंटेन्समध्ये? सेंटेन्समध्ये टॉट आलंय. टॉट म्हणजे काय? V2 आलंय. वर्बचा सेकंड फॉर्म आहे. V2 कशात चेंज होते? पॅसिव्ह होताना. तर वॉज किंवा वेअर प्लस V3. वॉज वेअर प्लस V3. टॉटचं होईल वॉज किंवा वेअर प्लस V3. तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे वॉज वेअर प्लस V3? ऑप्शन चेक करा. ऑप्शन ए मध्ये आहे बीइंग टॉट. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आहे इज टॉट. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी मध्ये काय आहे? हॅज बीन टॉट. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वॉज टॉट. ही वॉज टॉट इंग्लिश बाय हिज एल्डर सिस्टर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. ठीक आहे. V2चं पॅसिव्ह मध्ये चेंज होते वॉज किंवा वेअर प्लस V3 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द अँटोनिम ऑफ ऑब्सोलीट. गिव्ह द अँटोनिम ऑफ ऑब्सोलीट. रिमोट, रिसेंट, आउटडेटेड, रिजिड. काय येईल ऑब्सोलीटचा विरुद्धार्थी शब्द? तर ऑब्सोलीटचा अर्थ काय असतो? आउटडेटेड, ओल्ड फॅशन. काय येईल याचं करेक्ट अँटोनिम? तर ऑप्शन बी येईल याचं करेक्ट आन्सर. अँटोनिम येईल रिसेंट. ऑब्सोलीट म्हणजे आउटडेटेड आणि रिसेंट म्हणजे न्यू, अलीकडेच, लेटेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दॅट पर्सन इज व्हेरी बेटर कम्पेअर टू अफोर टाइम. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? दॅट पर्सन इज व्हेरी बेटर कम्पेअर टू अफोर टाइम. अफोर टाइमचा अर्थ होतो पहिल्यापेक्षा. तो माणूस आजच्या काळात पहिल्यापेक्षा जास्त बेटर आहे. पहिल्यापेक्षा त्याची परिस्थिती आज चांगली आहे. दॅट पर्सन इज व्हेरी बेटर कम्पेअर टू अफोर टाइम. तर बेटर आले सेंटेन्समध्ये. बेटर काय आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे का बेटर? तर बेटर कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. कंपॅरेटिव्ह डिग्रीला मॉडिफाय कोण करते? व्हेरी की मच? तर पॉझिटिव्ह डिग्रीला व्हेरी मॉडिफाय करते आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीला मच मॉडिफाय करते. व्हेरी गुड आणि मच बेटर. व्हेरी बरोबर गुड यायला पाहिजे आणि मच बरोबर बेटर यायला पाहिजे. ठीक आहे. पॉझिटिव्ह डिग्रीला व्हेरी मॉडिफाय करते आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीला मच मॉडिफाय करते. मच बेटर यायला पाहिजे होतं. दॅट पर्सन इज मच बेटर कम्पेअर टू अफोर टाइम. ठीक आहे. त्यामुळे पार्ट 2 मध्ये एरर आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. टेरिबल, अपरूटेड, हॉन्टेड, टेंडन्सी. तर कोणती स्पेलिंग इनकरेक्ट आहे? टेरिबल, अपरूटेड, हॉन्टेड की टेंडन्सी? तर टेरिबल करेक्ट आहे. अपरूटेड पण करेक्ट आहे. हॉन्टेडची बघा, हॉन्टेड सुद्धा करेक्ट आहे. टेंडन्सीची स्पेलिंग काय असते? तर TENDENCY. TENDENCY येते टेंडन्सीची करेक्ट स्पेलिंग. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड येईल टेंडन्सी. Next question. I have found the book dash I lost yesterday. Choose the correct option to fill in the blank. I have found the book dash I lost yesterday. तर काय येईल करेक्ट आन्सर? Who, whom, when की which? I have found the book
डॅश आय हॅव लॉस्ट येस्टरडे. तर सेंटेन्समध्ये बुक बद्दल सांगितलेलं आहे, बरोबर. सेंटेन्समध्ये बुक बद्दल सांगितलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे वस्तू आणि प्राणी यांच्यासाठी विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरतात. विच म्हणजे जे, वस्तू आणि प्राण्यांसाठी विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन येते. काल जे पुस्तक मी हरवले ते मला आज सापडले. काल जे पुस्तक मी हरवलेले ते मला आज सापडले. जे पुस्तक, विच बुक. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय हॅव फाउंड दी बुक विच आय लॉस्ट येस्टरडे. विच म्हणजे जे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द अँटोनिम ऑफ ग्लूमी. गिव द अँटोनिम ऑफ ग्लूमी. आयडल, वाईज, चीअरफुल की सॅड. काय येईल ग्लूमीचा अँटोनिम? तर ग्लूमीचा अर्थ काय होतो? तर ग्लूमी म्हणजे उदास, खिन्न, डिप्रेस, चिअरलेस, डिजेक्टेड. तर काय येईल याचं करेक्ट अँटोनिम? तर चीअरफुल. चीअरफुल म्हणजे आनंदी, हॅपी, एनिमेटेड, समाधानी. ग्लूमीचा अँटोनिम येईल चीअरफुल. ठीक आहे. आयडलचा अर्थ काय होतो? लेझी, आळशी, इंडॉलंट, स्लगिश, सुस्त, त्यानंतर डॉर्मंट, इनर्ट. ठीक आहे. वाईजचा अर्थ काय होतो? वाईज म्हणजे ज्ञानी, केअरफुल, ज्युडिशियस, एज्युकेटेड, प्रुडंट. ठीक आहे. सॅड म्हणजे दुःखी, सॉरोफुल, डिजेक्टेड, जॉयलेस. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश कार्ट लोडेड विथ मँगोज टर्न्ड अपसाइड डाऊन ऑन डॅश मेन रोड. डॅश कार्ट लोडेड विथ मँगोज टर्न अपसाइड डाऊन ऑन डॅश मेन रोड. तर कोणती करेक्ट आर्टिकल यायला पाहिजे तिथे? काय येईल याचं करेक्ट आन्सर? डॅश कार्ट लोडेड विथ मँगोज टर्न अपसाइड डाऊन. अपसाइड डाऊन म्हणजे पलटी होणे. एक कार्ट जी आंब्यानी भरलेली होती ती पलटी झाली. कुठे? तर मेन रोडवर. तर इथे कार्ट एक गाडी आहे. आपल्याला माहिती आहे का कोणती गाडी आहे? हा, हे माहिती आहे की आंब्याची गाडी आहे. आंब्याची गाडी आहे हे माहिती आहे, पण कोणती गाडी? ट्रक आहे, बस आहे, पिकअप आहे, हे आपल्याला माहित नाहीये. इंडेफिनाइट आहे म्हणून ए येईल. ए कार्ट लोडेड विथ मँगोज. ए कार्ट लोडेड विथ मँगोज. पलटी कुठे झाले? तर मेन रोडवर. पलटी कुठे झाले? मेन रोडवर. आता स्पेसिफिक केलंय, दी मेन रोड येईल. ऑन दी मेन रोड. ठीक आहे. गाडी कोणती आहे हे आपल्याला माहित नव्हतं म्हणून ए आलं, ए कार्ट. आणि पलटी कुठे झाले? तर मेन रोडवर. मेन रोड म्हणजे स्पेसिफिक सांगितलंय कुठे पलटी झाले? मेन रोडवर, म्हणून तिथे ऑन दी मेन रोड येईल. ठीक आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए कार्ट लोडेड विथ मँगोज टर्न अपसाइड डाऊन ऑन दी मेन रोड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. डॅश यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. वुड, नीड, मे, कुड. काय याचं करेक्ट आन्सर? डॅश यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. तर रिक्वेस्ट केले आणि फ्युचरमध्ये जेव्हा रिक्वेस्ट केली जाते आणि पुढे VING असते, फ्युचरमध्ये जेव्हा रिक्वेस्ट केली जाते आणि पुढे VING असते तेव्हा आपण वुड वापरतो. हे लक्षात ठेवा. फ्युचरमध्ये जेव्हा रिक्वेस्ट केली जाते आणि पुढे VING असते तेव्हा येते वुड. वुड यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वुड यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नीड यू माइंड, मे यू माइंड, कुड यू माइंड असं काही येणार नाही. वुड यू माइंड ही एक टर्म आहे जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर, जर तुमची काही हरकत नसेल तर. ठीक आहे. वुड यू माइंड लेंडिंग मी युअर बुक फॉर अ डे. नेक्स्ट क्वेश्चन. Who stole the teaspoon is a mystery. Who stole the teaspoon is a mystery. Identify the clause. Adverb clause, noun clause, adjective clause की relative clause. तर कोणता clause येईल? Who stole the teaspoon is a mystery. चमचा कोणी चोरला हे एक रहस्य आहे, मिस्ट्री आहे. क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला तर एक पूर्ण सेंटेन्स त्याचं उत्तर येत असेल तर नाउन क्लॉज असते. जेव्हा क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला जातो आणि एक पूर्ण सेंटेन्स त्याचं उत्तर येत असेल तर नाउन क्लॉज असते. काय रहस्य आहे? व्हॉट इज ए मिस्ट्री. तर हु स्टोल दी टीस्पून इज ए मिस्ट्री. काय रहस्य आहे? व्हॉट इज ए मिस्ट्री असा प्रश्न विचारला तर हु स्टोल दी टीस्पून हे आन्सर येते. चमचा कोणी चोरला हे रहस्य आहे, त्यामुळे हे येईल नाउन क्लॉज. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नाउन क्लॉज आहे हु स्टोल दी टीस्पून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश ही बिकेम ए मिनिस्टर. ही डिडंट अलाउ एनी ऑफ हिज रिलेटिव्ह टू लिव्ह विथ हिम. Dash he became a minister. He didn't allow any of his relative to live with him. डॅश मिनिस्टर बनला आणि त्याने अलाव केलं नाही नातेवाईकांना आपल्या बरोबर राहण्यासाठी. तरी ते सिच्युएशन सांगितले की जसा तो मिनिस्टर बनला तसं त्याने कोणालाच आपल्या बरोबर राहण्यासाठी अलाव केलं नाही. बरोबर. सिच्युएशन सांगितले. ॲज लॉंग ॲज कशाबद्दल असते तर ॲज लॉंग ॲज टाइम बद्दल असते. ॲज लॉंग ॲजचा अर्थ असतो जेव्हापर्यंत. स्टे हिअर ॲज लॉंग ॲज यू वॉन्ट टू स्टे. तर आपल्याला इथे जेव्हापर्यंत या सेन्सनी वापरायचं नाहीये त्यामुळे ॲज लॉंग ॲज येणार नाही.
इन केस कशाबद्दल असते तर कंडिशनसाठी असते इन केस, पण फ्युचर कंडिशनसाठी वापरतात इन केस. इन केस फ्युचर कंडिशनसाठी वापरतात आणि इथे पास्ट आहे, V2 आहे, पास्ट आहे, बिकेम आहे, त्यामुळे इन केस पण येणार नाही. ठीक आहे. इन ऑर्डर दॅट, इन ऑर्डर दॅटचा अर्थ काय होतो जेणेकरून, सो दॅट, त्यामुळे ऑप्शन डी सुद्धा येणार नाही. ॲज सून ॲज येईल का? ॲज सून ॲज येऊ शकते. जसा तो मिनिस्टर बनला तसं त्याने कोणालाच अलाव केलं नाही आपल्यासोबत राहण्यासाठी. ॲज सून ॲज, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲज सून ॲज ही बिकेम ए मिनिस्टर ही डिडंट अलाव एनी ऑफ हिज रिलेटिव्ह टू लिव्ह विथ हिम. ॲज सून ॲज येईल तुमचं करेक्ट आन्सर. जसा तो मिनिस्टर बनला तसं त्याने कोणालाच अलाव केलं नाही. नेक्स्ट क्वेश्चन. दीज आर गुड रूल्स डॅश लिव्ह बाय. दीज आर गुड रूल्स डॅश लिव्ह बाय विथ, टू, इन, ऑन. काय येईल याचं करेक्ट आन्सर? दीज आर गुड रूल्स डॅश लिव्ह बाय. तर सेंटेन्समध्ये लिव्ह आलंय. लिव्ह म्हणजे काय आहे? V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग याआधी काय येते? मग याआधी येते टू. V1 पूर्वी टू येते, क्रियापदाच्या पहिल्या रूपापूर्वी टू येते. ठीक आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दीज आर गुड रूल्स टू लिव्ह बाय. नेक्स्ट क्वेश्चन. कीप हिम डॅश आर्म्स लेंथ. कीप हिम डॅश आर्म्स लेंथ ॲट, बाय, फॉर, ऑफ. कीप हिम डॅश आर्म्स लेंथ. तर इडियमचा क्वेश्चन आहे. ॲट आर्म्स लेंथ, ॲट आर्म्स लेंथ, हातभर दूर ठेवणे, एखादी गोष्ट हातभर दूर ठेवणे. कीप हिम ॲट आर्म्स लेंथ, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कीप हिम ॲट आर्म्स लेंथ, हातभर दूर ठेवणे. इडियम आहे, तुम्हाला हे पाठच पाहिजे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. वी डॅश राजीव फॉर द लास्ट 2 months. वी डॅश राजीव फॉर द लास्ट 2 months. आर नॉट सीइंग, डू नॉट सी, हॅवंट सीन, डिड नॉट सी. वी डॅश राजीव फॉर द लास्ट 2 months. तर सिन्स आणि फॉरचा रूल काय असतो? आपल्या सेंटेन्समध्ये फॉर आले आणि आपल्याला माहिती आहे फॉर आणि सिन्स दिसल्यावर असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. त्यामुळे आर नॉट, डू नॉट, डिड नॉट हे तिन्ही ऑप्शन्स कट होतील. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅवंट सीन, वी हॅवंट सीन राजीव फॉर द लास्ट 2 months येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स येईल. वी हॅवंट सीन राजीव फॉर द लास्ट 2 months. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. The government should take stringent steps against terrorists and foil their dash designs. The government should take stringent steps against terrorists and foil their dash designs. Exemplary, benevolent, conducive कि malicious. The government should take stringent steps against terrorists and foil their designs. गव्हर्नमेंटला स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला पाहिजेत टेररिस्टच्या विरोधात आणि थांबवायला पाहिजेत त्यांचे डिझाईन्स. डिझाईन्स म्हणजे त्यांचे विचार, त्यांचे प्लान्स, त्यांची प्लॅनिंग. फॉईल म्हणजे थांबविणे. मग टेररिस्टची प्लॅनिंग कशी असते, त्यांचे विचार कसे असतात? एक्झेम्पलरी म्हणजे परफेक्ट, बेनिव्होलंट दयाळू, कंडसिव्ह हेल्पफुल की मॅलिशियस वाईट हार्मफुल. तर मॅलिशियस, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी गव्हर्नमेंट शुड टेक स्ट्रिंजंट स्टेप्स अगेन्स्ट टेररिस्ट अँड फॉईल देअर मॅलिशियस डिझाईन्स. त्यांचे वाईट मनसुबे, त्यांचे हार्मफुल प्लॅन्स, त्यांची हार्मफुल प्लॅनिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the word which means the same as the given group of words. A sudden rush of a large number of frightened people or animals. A sudden rush of a large number of frightened people or animals. अचानक खूप सारे लोक घाबरलेत, इकडे तिकडे पळतायत. अचानक अपराधापर माजले. तर काय याचं करेक्ट आन्सर? स्केपगोट, रिक्लूज, स्टम्पीड की लुनॅसी. ए सडन रश ऑफ ए लार्ज नंबर ऑफ फ्रायटन्ड पीपल और एनिमल्स. अचानक खूप सारे लोक घाबरलेत आणि इकडे तिकडे पळतायत. तर याला म्हणतात स्टम्पीड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्केपगोट म्हणजे बळीचा बकरा. रिक्लूजचा अर्थ होतो एकटा राहणारा, एकटा. लुनॅसी म्हणजे वेडेपणा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन दिस सेंटेन्स आयडेंटिफाय द सेगमेंट विच कंटेन्स द ग्रॅमॅटिकल एरर. कोणत्या पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे? Those who follow a healthy routine is likely enjoying good health. Those who follow a healthy routine is likely enjoying good health. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? गुड हेल्थ, ए हेल्दी रुटीन, इज लाईकली एन्जॉईंग की दोज हू फॉलो. काय येईल याचं करेक्ट आन्सर? कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? जे लोक फॉलो करतात हेल्दी रुटीन ते एन्जॉय करतात गुड हेल्थ. जे लोक फॉलो करतात हेल्दी रुटीन ते एन्जॉय करतात गुड हेल्थ. तर ते कोण आहेत? हे इज ए वर्ब कोणासाठी आलंय? दोजसाठी.
इज हे वर्ब आले दोजसाठी, मग दोज हे प्लुरल आहे, तर मग प्लुरल वर्ब यायला पाहिजे की सिंग्युलर? तर हे दोजसाठी इज न येता आर यायला पाहिजे, प्लुरल वर्ब यायला पाहिजे आर. त्यामुळे ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इज लाईकली एन्जॉईंग या पार्टमध्ये एरर आहे. इज न येता इथे आर यायला पाहिजे होतं. ठीक आहे. दोज हु फॉलो ए हेल्दी रुटीन आर लाईकली एन्जॉईंग गुड हेल्थ. जे लोक फॉलो करतात हेल्दी रुटीन ते एन्जॉय करतात गुड हेल्थ. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द अँटोनिम ऑफ डेरोगेटरी. डेरोगेटरी या शब्दाचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. डेप्रिशिएटिंग, कॉम्प्लिमेंटरी, इंट्रिकेट की इन्सल्टिंग. तर काय करेक्ट अँटोनिम ऑफ डेरोगेटरी? तर डेरोगेटरीचा अर्थ काय होतो? अपमानास्पद, निंदनीय. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट अँटोनिम कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे प्रशंसात्मक, स्तुती करणे. डेरोगेटरी म्हणजे निंदनीय. अँटोनिम येईल कॉम्प्लिमेंटरी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन द ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह व्हॉइस. Select the option that express the given sentence in the active or passive voice. 15 children were rescued from an unregistered home by the police. तर हे सेंटेन्स ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा आणि पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करा. 15 children were rescued from an unregistered home by the police. The police rescued 15 children from an unregistered home. 15 children rescued the police from an unregistered home. The police were rescued 15 children from an unregistered home. The police have rescued 15 children from an unregistered home. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर सगळ्यात आधी मला सांगा हे ऍक्टिव्ह सेंटेन्स आहे की पॅसिव्ह? तर सेंटेन्स मध्ये वेअर रेस्क्यूड आले. वेअर प्लस V3 आहे. वेअर प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे म्हणून हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे. आणि पॅसिव्ह मध्ये वॉज वेअर प्लस V3 असेल तर ऍक्टिव्ह मध्ये काय होते? तर ऍक्टिव्ह मध्ये V2 असते, वर्बचं सेकंड फॉर्म असते. तर मग शोधा वर्बचं सेकंड फॉर्म कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, V2 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तर रेस्क्यूड, रेस्क्यूड, वेअर रेस्क्यूड, हॅव रेस्क्यूड. ऑप्शन सी अँड डी दोन्ही एलिमिनेट झाले. बरोबर. V2 फक्त ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये आहे रेस्क्यूड. तर क्वेश्चन आहे 15 चिल्ड्रन वेअर रेस्क्यूड. 15 मुलांना रेस्क्यू केलं गेलं. कोणी केलं? पोलिसांनी. मग ऍक्टिव्ह मध्ये जाईल तेव्हा पोलीस पुढे येईल आणि 15 चिल्ड्रन मागे जाईल. दी पोलीस पुढे इथे आहे, 15 चिल्ड्रन मागे इथे आहे. त्यामुळे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन बी मध्ये दिलंय 15 चिल्ड्रन रेस्क्यूड दी पोलीस. 15 मुलांनी पोलिसांना रेस्क्यू केलं, पोलिसांना वाचवलं. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ट्रेल. ट्रेल या शब्दाचं करेक्ट सिनोनिम ओळखायचं आहे. रिहर्सल, ग्लोरी, पाथ की विन. करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड ट्रेल. ट्रेल या शब्दाचा समानार्थी शब्द. तर ट्रेलचा अर्थ काय होतो? रस्ता. रस्त्याशी रिलेटेड कोणता वर्ड आहे? तर पाथ. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. थरोफेअर, प्रोमिनाड, एव्हेन्यू की हायवे. काय याचं करेक्ट आन्सर? ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. गर्दी असलेला रस्ता, वर्दळीचा रस्ता, बिझी रोड. ए बिझी मेन रोड फॉर पब्लिक यूज. तर याचं करेक्ट आन्सर येईल थरोफेअर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. थरोफेअर म्हणजे वर्दळीचा रस्ता, बिझी रोड, गर्दी असलेला रस्ता. ठीक आहे. प्रोमिनाडचा अर्थ काय होतो? तर समुद्रकिनारी चालण्यासाठी एक रस्ता बनवलेला असतो, त्याला म्हणतात प्रोमिनाड. ॲव्हेन्यू म्हणजे एक असा रस्ता असतो ज्याच्या एका साईडला किंवा दोन्ही साईडला झाडं असतात. ठीक आहे. आणि हायवे तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Identify the segment that contains a grammatical error. Only 5 minutes are allowed for each speaker during the function. Only 5 minutes are allowed for each speaker during the function. तर कोणत्या पार्टमध्ये एरर येईल? फॉर each speaker only 5 minutes are allowed की during the function? Only 5 minutes are allowed for each speaker during the function. तर only 5 minutes करेक्ट आहे. फॉर each speaker पण क्लिअर आहे. during the function पण क्लिअर आहे. आर अलाउड मध्ये काही एरर आहे का? आर अलाउड मध्ये ओनली 5 मिनिट्स आर अलाउड फॉर इच स्पीकर ड्युरिंग द फंक्शन. तर इथे अलाउड येईल का? अलाउड येईल का? तर अलाउड येणार नाही. कारण अलाव आपण कोणाला करतो? अलाव आपण एखाद्या व्यक्तीला करतो, एखाद्या माणसाला करतो. इथे व्यक्ती आहे का? इथे व्यक्ती नाहीये, पर्सन नाहीये. इथे 5 मिनिटाबद्दल बोलले. ओनली 5 मिनिट्स. 5 मिनिटाबद्दल बोललंय. 5 मिनिट दिले जातील प्रत्येक स्पीकरला.
तर द्यायचे काय आहेत, तर 5 मिनिट, 5 मिनिट्स, ओनली 5 मिनिट्स. तर अलाउड न येता गिवन यायला पाहिजे. पर्सन्ससाठी अलाव यूज करतात, थिंग्ससाठी नाही. त्यामुळे ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आर अलाउड पार्टमध्ये एरर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. पंकज सेड टू मी, वेअर विल यू गो दिस हॉलिडे? पंकज सेड टू मी, वेअर विल यू गो दिस हॉलिडे? चेंज दिस सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. Pankaj asked me where I would go that holiday. Pankaj asked me where I will go that holiday. Pankaj asked me where I will be going that holiday. की Pankaj asked me where I would go on that holiday. काय याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? पंकज सेड टू मी वेअर विल यू गो दिस हॉलिडे. तर पंकजने विचारलंय वेअर विल यू गो दिस हॉलिडे. विचारलंय म्हणून सगळ्यात आधी आस्क चेक करा. आस्क 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 आस्क, चारही ऑप्शन मध्ये आस्क आहे. आता नेक्स्ट बघा, सेंटेन्स मध्ये विल गो आहे, विल गो. तर इनडायरेक्ट मध्ये विल गो चा चेंज कशात होते, तर वुड गो मध्ये. आता वुड गो साठी ऑप्शन्स चेक करा. वुड गो, विल गो, विल बी गोइंग, वुड गॉन. ऑप्शन बी, सी, डी तिन्ही एलिमिनेट झाले. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वुड गो फक्त एकाच ऑप्शन मध्ये आहे. पंकज आस्क्ड मी वेअर आय वुड गो दॅट हॉलिडे येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन सगळं चेक करत बसू नका. हा याच्या अकॉर्डिंग बदलतो, तो त्याच्या अकॉर्डिंग बदलतो, हे सगळं प्रत्येक वेळा बघत बसू नका. ठीक आहे. इथे पंकजने विचारलंय वेअर विल यू गो दिस हॉलिडे. विचारलंय म्हणून सगळ्यात आधी आपण आस्क चेक केलं, त्यानंतर आपण विल गो साठी चेक केलं. वुड गो फक्त एकाच ऑप्शन मध्ये भेटलं, त्यामुळे तेच आपलं करेक्ट आन्सर होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देअर इज गोइंग माय ब्रदर सेड रमेश व्हेन ही इज इन ए डिलेमा. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? देअर इज गोइंग माय ब्रदर सेड रमेश व्हेन ही इज इन ए डिलेमा. तर सेंटेन्सची सुरुवात झाली देअरने, आणि आपल्याला माहिती आहे हिअर आणि देअरने सुरुवात होणारी जी वाक्य असतात ती आपल्यानंतर कॉन्टिन्युअस टेन्स नाही तर सिंपल प्रेझेंट टेन्स घेतात. कॉन्टिन्युअस टेन्स नाही तर सिंपल प्रेझेंट टेन्स घेतात, आणि यांचा जो कर्ता असतो, सब्जेक्ट असतो, तो पुढे असतो. ब्रदर, ब्रदर सिंगुलर आहे म्हणून सिंगुलर वर्ब येईल गोज. सिंगुलर वर्ब येईल गोज. देअर गोज माय ब्रदर येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. इथे जर ब्रदर्स असतं, प्लुरल असतं, तर गो आलं असतं. ठीक आहे. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? पार्ट फर्स्ट मध्ये एरर आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हिअर आणि देअरने सुरू होणारी वाक्य असतात सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आय डिड नॉट रेकॉग्नाइज हिम बिकॉज आय डॅश हिम बिफोर. आय डिड नॉट रेकॉग्नाइज हिम बिकॉज आय डॅश हिम बिफोर. हॅव नॉट सीन, हॅड नॉट सीन, हॅज नॉट सीन की वॉज नॉट सीन. काय इनकरेक्ट आन्सर? आय डिड नॉट रेकॉग्नाइज हिम बिकॉज आय डॅश हिम बिफोर. मी त्याला ओळखलं नाही कारण मी त्याला याआधी पाहिलं नव्हतं. बिफोर आलंय याआधी. बिफोरच्या सेंटेन्सचा टेन्स कोणता असतो? तर पास्ट परफेक्ट टेन्स असतो, पूर्ण भूतकाळ असतो. तर पूर्ण भूतकाळाचा ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅड नॉट सीन. आय डिड नॉट रेकॉग्नाइज हिम बिकॉज आय हॅड नॉट सीन हिम बिफोर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. बिफोरच्या सेंटेन्सचा काळ असतो पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आय विल इंटिमेट यू इन केस यू विल आस्क एनी हेल्प फ्रॉम माय पार्ट पर्टेनिंग एनी इन्सिडंट. तर कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? आय विल इंटिमेट यू इन केस यू विल आस्क एनी हेल्प फ्रॉम माय पार्ट पर्टेनिंग एनी इन्सिडंट. तर आपल्या सेंटेन्स मध्ये आले इन केस, आणि आपल्याला माहिती आहे इन केस, इफ, व्हेन, टिल, अंटिल, अनलेस यांच्यानंतर कधीच फ्युचर टेन्स येत नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. फ्युचर टेन्स येत नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. त्यामुळे पार्ट सेकंड मध्ये एरर आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. इफ, व्हेन, टिल, अंटिल, अनलेस, इन केस यानंतर फ्युचर टेन्स येत नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स येतो, साधा वर्तमान काळ येतो. ठीक आहे. आता इथे यू प्लुरल आहे, आज सुद्धा प्लुरल आहे. आता झालं आपलं सेंटेन्स करेक्ट. आय विल इंटिमेट यू इन केस यू आस्क एनी हेल्प फ्रॉम माय पार्ट पर्टेनिंग एनी इन्सिडंट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. यू मस्ट रिटर्न बॅक द बुक यू बॉरोड लास्ट मंथ. यू मस्ट रिटर्न बॅक द बुक यू बॉरोड लास्ट मंथ. तर या मस्ट रिटर्न बॅकला आपण कोणत्या पार्टने सबस्टिट्यूट करू शकतो ऑप्शन पैकी? की जे हे लिहिलेलं आहे मस्ट रिटर्न बॅक हे करेक्ट आहे, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड येईल. यू मस्ट रिटर्न बॅक द बुक यू बॉरोड लास्ट मंथ. तर रिटर्न नंतर बॅक येते का?
रिटर्न नंतर बॅक येते का? तर रिटर्न नंतर बॅकचा यूज करत नाही, कारण रिटर्नचा अर्थच असतो कम बॅक. रिटर्न बॅक येत नाही. यू मस्ट रिटर्न असं असायला पाहिजे होतं. ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. मस्ट रिटर्न बॅकच्या ऐवजी इथे मस्ट रिटर्न असायला पाहिजे. मस्ट बी रिटर्न का नाही येणार? कारण यू करता आहे म्हणून आपल्याला ऍक्टिव्ह फॉर्म पाहिजे. मस्ट बी रिटर्न पॅसिव्ह फॉर्म झालं. मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 म्हणजे हे मस्ट बी रिटर्न होईल पॅसिव्ह फॉर्म. आपल्याला पाहिजे ऍक्टिव्ह फॉर्म, कारण यू इथे करता आहे म्हणून आपल्याला ऍक्टिव्ह फॉर्म पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. ए क्विक सडन मुवमेंट. तर काय म्हणतात ए क्विक सडन मुवमेंटला? फ्लिक, फ्लेक, डस्ट की स्पेक? ए क्विक सडन मुवमेंट, तर याला म्हणतात फ्लिक. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. फ्लिक म्हणजे ए क्विक सडन मुवमेंट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, माया सेड आय बॉट ए ड्रेस येस्टरडे. माया सेड आय बॉट ए ड्रेस येस्टरडे. चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. तर काय येईल याचं इनडायरेक्ट स्पीच? माया सेड दॅट ही हॅज बॉट ए ड्रेस द डे बिफोर. माया सेड दॅट ही हॅड बॉट ए ड्रेस द डे बिफोर. माया सेड दॅट ही हॅज बॉट ए ड्रेस द डे बिफोर येस्टरडे, की माया सेड दॅट ही हॅड बॉट ए ड्रेस द डे बिफोर येस्टरडे? काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? माया सेड आय बॉट ए ड्रेस येस्टरडे. तर सेड नंतर इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट येईल. दॅट 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 दॅट, बरोबर. सगळ्या ऑप्शन मध्ये आहे दॅट. नेक्स्ट काहीतरी शोधा मग. नेक्स्ट आहे बॉट. बॉट आहे V2. V2 इनडायरेक्ट स्पीच मध्ये कशात चेंज होते? तर हॅड प्लस V3 मध्ये. सेकंड फॉर्म चेंज होते हॅड प्लस थर्ड फॉर्म मध्ये. हॅड बॉट इथे आहे, हॅड बॉट इथे आहे. ऑप्शन सी मध्ये आहे हॅज बॉट. ऑप्शन सी एलिमिनेट झालं. ऑप्शन ए मध्ये आहे हॅज बॉट. ऑप्शन ए सुद्धा एलिमिनेट झालं. मग आता बी आणि डी पैकी कोणतं करेक्ट आन्सर येईल? सेड दॅट, हॅड बॉट, ए ड्रेस, द डे बिफोर येस्टरडे. तर क्वेश्चन मध्ये इथे दिलंय येस्टरडे. येस्टरडेचं इनडायरेक्ट मध्ये चेंज कशात होईल? द डे बिफोर मध्ये की द डे बिफोर येस्टरडे मध्ये? तर येस्टरडे साठी द डे बिफोर येईल. द डे बिफोर येईल येस्टरडे साठी. द डे बिफोर येस्टरडे काय होईल? द डे बिफोर येस्टरडे होईल परवा. येस्टरडेच्या पण एक दिवस आधी म्हणजे परवा होईल. मिनिंगच चेंज होईल. त्यामुळे ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माया सेड दॅट ही हॅड बॉट ए ड्रेस द डे बिफोर येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, नायदर ही नॉर दे इज मेकिंग एनी स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? नायदर ही नॉर दे इज मेकिंग एनी स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी. तर नायदर बरोबर एक सब्जेक्ट आहे, नॉर बरोबर एक सब्जेक्ट आहे. आणि जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर एक सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असते मेन सब्जेक्ट. जेव्हा नायदर बरोबर एक सब्जेक्ट असतो आणि नॉर बरोबर एक सब्जेक्ट असतो तेव्हा नियरेस्ट सब्जेक्ट असतो तुमचा मेन सब्जेक्ट. आणि वर्ब जे असते ते नियरेस्ट सब्जेक्ट नुसार असते, मेन सब्जेक्ट नुसार असते. तर मग इथे दे नुसार इज यायला पाहिजे की आर यायला पाहिजे? तर दे नुसार इथे प्लुरल वर्ब यायला पाहिजे आर. पार्ट सेकंड मध्ये एरर आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नायदर ही नॉर दे आर मेकिंग एनी स्ट्रॅटेजी फॉर द कंपनी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. खाली दिलेल्या इडियमचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. द फिश इन ट्रबल्ड वॉटर्स. द फिश इन ट्रबल्ड वॉटर्स. काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ ए डिफिकल्ट सिच्युएशन, टू ट्राय टू फाइंड ए बिग कॅच इन द डीप सी, टू ट्राय टू डू समथिंग दॅट इज व्हेरी डिफिकल्ट, टू कॅच फिश इन द स्टॉर्मी वेदर इन द सी. काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? द फिश इन ट्रबल्ड वॉटर्स. तर याचा अर्थ होतो दुसऱ्याच्या अडचणीचा फायदा घेणे. द फिश इन ट्रबल्ड वॉटर्स म्हणजे दुसऱ्याच्या अडचणीचा फायदा घेणे. टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ ए डिफिकल्ट सिच्युएशन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. तर खालीलपैकी कोणती स्पेलिंग इनकरेक्ट आहे? ॲथलीट, ऑक्झिलरी, ॲब्सेस की कॅटलॉग? कोणती येईल इनकरेक्ट स्पेलिंग? तर ॲथलीट करेक्ट आहे. ऑक्झिलरीची चेक करा. तर ऑक्झिलरी मध्ये डबल एल आय न येता एल आय येतो.
AUXILIARY येईल ऑक्झिलरीची करेक्ट स्पेलिंग. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनकरेक्ट स्पेलिंग येईल ऑक्झिलरीची. ॲब्सेसची पण करेक्ट आहे आणि कॅटलॉगची सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. ऑक्झिलरीमध्ये डबल एल येत नाही, सिंगल एल येतो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. ॲक्वेंटन्स. करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे ॲक्वेंटन्सची. तर ॲक्वेंटन्सची करेक्ट स्पेलिंग काय आहे ते, तर ACQUAINTANCE ॲक्वेंटन्स. तर ऑप्शन्स चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये TEN आलंय, ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी चेक करा, आय आलेला नाहीये, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन सी चेक करा, ACQUAINTANCE, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डी मध्ये पण TEN आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग. चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट स्पेलिंग. कमिटी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर कमिटीची स्पेलिंग काय असते, COMMITTEE कमिटी. ऑप्शन्स चेक करा. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, कमिटी. MMTTEE. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स. फाइंड द करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स. फॉक्सचं फेमिनाइन जेंडर ओळखायचं आहे. विक्सन, फॉक्सन, शी फॉक्स की फॉक्सेस. काय येईल करेक्ट फेमिनाइन नाउन ऑफ फॉक्स. तर फॉक्स म्हणजे कोल्हा, विक्सन म्हणजे कोल्ही. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. विक्सन येईल तुमचं करेक्ट फेमिनाइन नाउन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज सिनियर डॅश मी. ही इज सिनियर डॅश मी. टू, दॅन, विथ की फॉर. ही इज सिनियर डॅश मी. तर सिनियर टू, ज्युनियर टू. सिनियर ज्युनियर नंतर नेहमी टू हे प्रेपोजिशन येते. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ही इज सिनियर टू मी येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. सिनियर टू मी, ज्युनियर टू मी. सिनियर ज्युनियर नंतर टू हे प्रेपोजिशन येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. द कॅल्क्युलेटर इज डॅश द टेबल. द कॅल्क्युलेटर इज डॅश द टेबल. ओव्हर, ऑन, इन की टू. तर कॅल्क्युलेटर हे टेबलवर आहे, ते टेबलला टच आहे. आणि जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवले व ती त्या वस्तूला टच असेल तेव्हा ऑन हे प्रेपोजिशन येते. द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल येईल तुमचं करेक्ट आन्सर. द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर ठेवले व ती त्या वस्तूला टच आहे तेव्हा ऑन प्रेपोजिशन येते. आणि त्या दोन वस्तूंमध्ये जर अंतर असेल तर ओव्हर प्रेपोजिशन येते. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. रिव्हरवर आहे पण पाण्याला टच आहे का, तर नाही, म्हणून येईल ओव्हर. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर अँड द कॅल्क्युलेटर इज ऑन द टेबल. ठीक. शी सेज शी वॉन्ट्स टू बाय दिस ड्रेस. शी सेज शी वॉन्ट्स टू बाय दिस ड्रेस. चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. तर काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. She said she want to buy this dress. She wanted to buy this dress. She said that she want to buy this dress. की she says that she wants to buy this dress. काय लिहायचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. She says she wants to buy this dress. तर सेंटेन्स मध्ये सेज आलंय. सेजचं इनडायरेक्ट मध्ये काय राहते, तर सेजच राहते, सेड होणार नाही. सेड, सेड, सेड. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. She says that she wants to buy this dress येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. सेजचं सेजच राहते. नेक्स्ट क्वेश्चन. ही ड्रीम्स डॅश बिकमिंग ए डॉक्टर. ही ड्रीम्स डॅश बिकमिंग ए डॉक्टर. ऑफ, फॉर, अबाउट, इन. काय येईल याचं करेक्ट आन्सर. तर ड्रीम्स नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येते. हे एक फिक्स प्रेपोजिशन आहे, ड्रीम्स ऑफ. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. He dreams of becoming a doctor. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. I did not saw my cousin in Delhi. I did not saw my cousin in Delhi. Did not see, did saw, did not seen, no improvement. तर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. काय येईल याचं करेक्ट आन्सर. I did not saw my cousin in Delhi. तर did नंतर V2 येते का. saw हे V2 आहे, क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. did नंतर V2 येते का, तर डीड नंतर V2 येत नाही. डीड नंतर वर्बचं सेकंड फॉर्म येत नाही. डीड नंतर येते V1. डीड नंतर V1 येते, वर्बचं फर्स्ट फॉर्म येते. त्यामुळे सॉ न येता सी पाहिजे. डिड नॉट सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आय डिड नॉट सी माय कझिन इन दिल्ली येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, करप्शन इज द मोस्ट सिरियस प्रॉब्लेम इन इंडिया. करप्शन इज द मोस्ट सिरियस प्रॉब्लेम इन इंडिया. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? तर करप्शन इज हा पार्ट क्लिअर आहे. दी मोस्ट सिरियस, मोस्ट आहे सुपरलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी दी हे आर्टिकल येते, त्यामुळे हा पार्ट पण क्लिअर आहे. प्रॉब्लेम इन इंडिया हे सुद्धा क्लिअर आहे. नो एरर येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे सेंटेन्स करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ड्यू टू हिज इलनेस ही कुड नॉट फिनिश दी वर्क डॅश टाइम. ड्यू टू हिज इलनेस ही कुड नॉट फिनिश दी वर्क डॅश टाइम. बाय, फॉर, ऑन की अपॉन. ड्यू टू हिज इलनेस त्याच्या आजारामुळे ही कुड नॉट फिनिश दी वर्क ऑन टाइम. ऑन येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑन टाइम येते. ऑन टाइम म्हणजे वेळेवर. आजारी असल्यामुळे तो वेळेवर त्याचं काम पूर्ण करू शकला नाही. कुड नॉट फिनिश दी वर्क ऑन टाइम. ऑन टाइम म्हणजे वेळेवर. ऑन टाइम म्हणजे वेळेवर आणि एक असते इन टाइम. इन टाइमचा अर्थ होतो वेळेच्या आधी. ठीक आहे. आजारी असल्यामुळे तो वेळेवर त्याचं काम पूर्ण करू शकला नाही. ऑन टाइम येईल. ठीक आहे, वेळेवर. नेक्स्ट क्वेश्चन, ऑनेस्टी इज डॅश ऑन हिज फेस. ऑनेस्टी इज डॅश ऑन हिज फेस. रोट, रिटन, रायटिंग की राईट्स. तर हे इज आहे, हे बीचं फॉर्म आहे आणि बीच्या फॉर्म नंतर एकतर येते VING नाहीतर येते V3. बीच्या फॉर्म नंतर एकतर येते VING नाहीतर येते V3. V3 यूज केलं तर पॅसिव्ह बनते. बी नंतर वर्बचं थर्ड फॉर्म. सेंटेन्समध्ये ऑनेस्टी त्याच्या चेहऱ्यावर दिसते. ऑनेस्टी स्वतः काहीच करत नाहीये, त्याच्या चेहऱ्यावर दिसते. ऑनेस्टी स्वतः कोणती ऍक्शन परफॉर्म करत नाहीये, म्हणून पॅसिव्ह वाला स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे. VING ऍक्टिव्ह वाला नाही, म्हणून VING येणार नाही, म्हणून ऑप्शन सी एलिमिनेट झालं. त्यानंतर इज नंतर V2 आणि एस किंवा ES येत नाही, त्यामुळे रोट आणि राईट सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑनेस्टी इज रिटन ऑन हिज फेस. आपल्याला पॅसिव्ह स्ट्रक्चर पाहिजे म्हणून V3 येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द पोलीस विल रिगार्ड इट ॲज अन ॲक्सिडेंट डॅश एनी इव्हिडन्स टू द कॉन्ट्ररी इज फाउंड. द पोलीस विल रिगार्ड इट ॲज अन ॲक्सिडेंट डॅश एनी इव्हिडन्स टू द कॉन्ट्ररी इज फाउंड. स्टील, व्हेनेवर, अदरवाइज की अनलेस. काय येईल याचं करेक्ट आन्सर? The police will regard it as an accident dash any evidence to the contrary is found. पोलीस त्याला ॲक्सिडेंट मानतील डॅश काही पुरावे त्याच्या विरुद्ध जर भेटले नाही तर. इथे कंडिशन सांगितले. कंडिशनसाठी काय येते तर अनलेस, जर नाही तर, जर पुरावे नाही भेटले तर. अनलेस एनी एव्हिडन्स टू दी कॉन्ट्ररी इज फाउंड. जर त्याच्या विरोधात काही पुरावे नाही भेटले तर पोलीस त्याला ॲक्सिडेंट मानतील. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. The police will regard it as an accident unless any evidence to the contrary is found. Whenever काय असते? Whenever म्हणजे जेव्हा तेव्हा. Otherwise आपण सुरुवातीला यूज करू शकतो. Otherwise the police will regard it as an accident. Otherwise the police will regard it as an accident. नाहीतर अशा अर्थाने वापरतात. Otherwise नाहीतर पोलीस त्याला ॲक्सिडेंट मानतील. स्टील काय असते? तरी सुद्धा याचा पण काही सेन्स नाही बनणार. ठीक आहे, त्यामुळे अनलेस येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, दिस विजिट विल नॉट इंटरफेअर डॅश आवर प्लान्स. दिस विजिट विल नॉट इंटरफेअर डॅश आवर प्लान्स. फ्रॉम, विथ, इनटू की ॲट. काय येईल याचं करेक्ट आन्सर? दिस विजिट विल नॉट इंटरफेअर डॅश आवर प्लान्स. तर इंटरफेअर बरोबर नेहमी विथ हे प्रेपोजिशन येते. हे एक फिक्स प्रेपोजिशन आहे. इंटरफेअर विथ. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. This visit will not interfere with our plans. ठीक. Next question. Have you ever tried dash a coconut tree? Have you ever tried dash a coconut tree? Climbing, to climbing, going up, climb up. Have you ever tried dash a coconut tree? तर tried नंतर आपण VING यूज करतो. Tried नंतर आपण VING यूज करतो. Have you ever tried going there? Have you ever tried eating this? Tried नंतर येते VING. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव यू एव्हर ट्राईड क्लाइम्बिंग ए कोकोनट ट्री येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. टू नंतर V1 येते. टू नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म येते. टू क्लाइम्बिंग नसून टू क्लाइंब असते, त्यामुळे टू क्लाइम्बिंग ही टर्मच चुकीची आहे. टू क्लाइंब असते. हे गोईंग अप सुद्धा VING आहे, पण झाडावर चढण्यासाठी गोईंग पेक्षा जास्त अप्रोप्रिएट टर्म आहे क्लाइम्बिंग.
ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन ए येईल तुमचा करेक्ट आन्सर. हॅव यू एव्हर ट्राईड क्लाइम्बिंग ए कोकोनट ट्री. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वाय यू डोंट टोल्ड हिम अँड क्लॅरिफाय ऑल पेंडिंग मॅटर्स. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? वाय यू डोंट टोल्ड हिम अँड क्लॅरिफाय ऑल पेंडिंग मॅटर्स. पार्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? तर डू डज बरोबर क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येते, V1 येते. टोल्ड येणार नाही, टेल येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. पार्ट फर्स्ट मध्ये एरर आहे. डू डज बरोबर वर्बचं फर्स्ट फॉर्म येते. ठीक आहे, इथे टेल पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. समवन हॅज स्टोलन माय बुक. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. समवन हॅज स्टोलन माय बुक. माय बुक हॅज स्टोलन बाय समवन. माय बुक हॅज बीन स्टोलन बाय समवन. माय बुक हॅव बीन स्टोलन समवन. माय बुक हॅव स्टोलन बाय समवन. काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? समवन हॅज स्टोलन माय बुक. तर हॅज स्टोलन, हॅज प्लस V3 आहे. आणि जेव्हा ॲक्टिव्ह मध्ये हॅज किंवा हॅव प्लस V3 येते तेव्हा पॅसिव्ह मध्ये करताना ते कशात चेंज होते? तर मध्ये फक्त बीन येते. हॅज बीन V3, हॅव बीन V3. तर आपला ऑब्जेक्ट आहे माय बुक. माय बुक सिंग्युलर आहे, त्यामुळे हेल्पिंग वर्ब येईल सिंग्युलर. हॅज येईल हेल्पिंग वर्ब. हॅज बीन स्टोलन कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? हॅज बीन स्टोलन. हॅज स्टोलन, हॅज बीन स्टोलन. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव बीन स्टोलन, हॅव स्टोलन. माय बुक हॅज बीन स्टोलन बाय समवन येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह मध्ये हॅज हॅव प्लस V3 असेल तेव्हा पॅसिव्ह मध्ये हॅज हॅव प्लस बीन प्लस V3 होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को. क्युअर ऑल, सक्सेस, डिटर्मिनेशन की रिझल्ट. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को? तर फियास्कोचा अर्थ होतो अपयश. याचा करेक्ट अँटोनिम येईल सक्सेस. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को इज सक्सेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. हॅड स्पोकन, स्पोक, हॅज स्पोकन की वॉज स्पीकिंग. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लान. तो बोलल्यानंतर आम्ही त्याच्या प्लॅनचा विचार केला. तो बोलल्यानंतर आम्ही त्याच्या प्लॅनचा विचार केला. तर तो आधी बोलला की आधी आम्ही विचार केला? तर तो आधी बोलला. फर्स्ट ॲक्शन असते पूर्ण भूतकाळात आणि नंतरची ॲक्शन असते, सेकंड ॲक्शन असते साध्या भूतकाळात. आफ्टर ही हॅड स्पोकन वी थॉट ओव्हर हिज प्लॅन. फर्स्ट ॲक्शन येईल पूर्ण भूतकाळात आणि सेकंड ॲक्शन असते सिंपल पास्ट टेन्स मध्ये साध्या भूतकाळात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाय दिस टाइम नेक्स्ट इयर ही डॅश हिज युनिव्हर्सिटी डिग्री. बाय दिस टाइम नेक्स्ट इयर ही डॅश हिज युनिव्हर्सिटी डिग्री. टेक्स, विल टेक, शॅल टेक, विल हॅव टेकन. काय येईल याचं करेक्ट आन्सर? बाय दिस टाइम नेक्स्ट इयर ही डॅश हिज युनिव्हर्सिटी डिग्री. तर बाय नंतर भविष्यकाळातील वेळ दिलेली असते. जेव्हा बाय नंतर भविष्यकाळातील वेळ दिलेली असते तेव्हा फ्युचर परफेक्ट टेन्स असतो, पूर्ण भविष्यकाळ असतो. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ? तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विल हॅव टेकन. विल प्लस हॅव प्लस V3. बाय दिस टाइम नेक्स्ट इयर ही विल हॅव टेकन हिज युनिव्हर्सिटी डिग्री येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. बाय नंतर जेव्हा भविष्यकाळातील वेळ दिलेली असते तेव्हा पूर्ण भविष्यकाळ असतो, फ्युचर परफेक्ट टेन्स असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. शी वॉज टेकन टू द डॉक्टर बाय हर फॅमिली. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस. तर हे पॅसिव्ह सेंटेन्स आहे, याचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस आपल्याला ओळखायचं आहे. हर फॅमिली टूक हर टू द डॉक्टर. हर फॅमिली इज टेकिंग हर टू द डॉक्टर. हर फॅमिली विल टेक हर टू द डॉक्टर. शी टूक हर फॅमिली टू द डॉक्टर. काय येईल याचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस? शी वॉज टेकन टू द डॉक्टर बाय हर फॅमिली. तर पॅसिव्ह मध्ये वॉज टेकन आले, वॉज प्लस V3 आले, वॉज प्लस V3 आले. पॅसिव्ह मध्ये वॉज प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये V2 असते. जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये V2 असते, क्रियापदाचं सेकंड फॉर्म असते, तेव्हा पॅसिव्ह मध्ये वॉज वेअर प्लस V3 येते. तर टेकनचं V2 काय येईल? तर टूक. टूक कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये आहे टूक, ऑप्शन बी मध्ये आहे इज टेकिंग, ऑप्शन सी मध्ये आहे विल टेक, ऑप्शन डी मध्ये आहे टूक. ऑप्शन ए आणि ऑप्शन डी दोघांमध्ये टूक आहे. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? ऑप्शन ए की ऑप्शन डी? हर फॅमिली टूक हर टू द डॉक्टर की शी टूक हर फॅमिली टू द डॉक्टर.
तर आपल्याला ऑब्जेक्ट पासून हर फॅमिली पासून सेंटेन्सची सुरुवात पाहिजे, त्यामुळे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हर फॅमिली टूक हर टू दी डॉक्टर येईल तुमचं करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Priyanka said to her mother, please let me wear your yellow dress today. Priyanka said to her mother, please let me wear your yellow dress today. Priyanka entreated her mother to let her wear her yellow dress that day. Priyanka told her mother that she wanted to wear her yellow dress that day. Priyanka asked her mother if she could wear her yellow dress that day. Priyanka requested her mother to let me wear her yellow dress that day. काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स? प्रियंका सेड टू हर मदर प्लीज लेट मी वेअर युअर येलो ड्रेस टुडे. तर प्लीज आहे ना, मग रिक्वेस्ट येईल. इंट्रीटेड, टोल्ड हर, ऑप्शन बी एलिमिनेट झालं. ऑप्शन सी आस्क्ड हर, ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए इंट्रीटेडचा अर्थ पण होतो रिक्वेस्टेड, आणि ऑप्शन डी मध्ये सुद्धा आहे रिक्वेस्टेड. ठीक आहे. मग ऑप्शन ए आणि ऑप्शन डी मध्ये कोणतं करेक्ट आन्सर येईल? हर मदर, हर मदर, टू लेट, टू लेट, हर वेअर, मी वेअर. काय येईल, हर वेअर की मी वेअर? हा मी आहे, क्वेश्चन मधला मी आहे, फर्स्ट पर्सन चेंज होईल प्रियंकानुसार. प्रियंकानुसार चेंज होईल म्हणजेच हर यायला पाहिजे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मी फर्स्ट पर्सन आहे, तो चेंज होईल प्रियंकानुसार, त्यामुळे हर वेअर असं यायला पाहिजे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. प्रियंका एंट्रीटेड हर मदर टू लेट हर वेअर हर येलो ड्रेस दॅट डे येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. वन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? वन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. मेटिक्युलस, आर्टिसन, इमॅक्युलेट की पॅट्रियॉट? बारीक सारीक गोष्टींबद्दल जागरूक असणारा. वन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. तर अशा व्यक्तीला म्हणतात मेटिक्युलस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मेटिक्युलसचा अर्थ होतो वन हु इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट स्मॉल डिटेल्स. बारीक सारीक गोष्टींबद्दल फार जागरूक असणारा. ठीक आहे. आर्टिसन म्हणजे कुशल, कारागीर. इमॅक्युलेट निर्दोष, ब्लेमलेस, फॉल्टलेस, फ्लॉलेस. पॅट्रियॉट देशभक्त, ए पर्सन हु लव्ज हिज कंट्री, देशभक्त. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ निम्बल. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ निम्बल. क्लमझी, अजाईल, ऑनेस्ट, पॅट्रियॉट. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ निम्बल? तर निम्बलचा अर्थ काय होतो? तर निम्बल म्हणजे स्विफ्ट, ब्रिस्क, स्मार्ट, चलाक, चपळ. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर अजाईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. अजाईल म्हणजे चपळ, स्विफ्ट, ब्रिस्क, फ्लीट. ठीक आहे. निम्बल. क्लमझीचा अर्थ होतो अनाडी, ऑकवर्ड. ऑनेस्ट प्रामाणिक, फेअर, फ्रँक, लॉयल. पॅट्रियॉट देशभक्त, ए पर्सन हु लव्ज हिज कंट्री. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. टू अंडरस्टँड ग्लोबल वॉर्मिंग यू नीड सायन्स. चेंज द व्हॉइस. To understand global warming, you need science. Science was needed to understand global warming. Science has been needed to understand global warming. Science is being needed to understand global warming. की science is needed to understand global warming. काय याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? यू नीड सायन्स. नीड आलंय. नीड म्हणजे V1 आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. चेंज कशात होईल? एम इज आर प्लस V3. वर्बच्या थर्ड फॉर्म मध्ये एम इज आर प्लस V3. तर इथे वॉज नीडेड, ऑप्शन ए एलिमिनेट झालं. हॅज बीन नीडेड, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. इज बिंग नीडेड, सी सुद्धा एलिमिनेट झालं. इज नीडेड, इज प्लस V3. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सायन्स इज नीडेड टू अंडरस्टँड ग्लोबल वॉर्मिंग येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह मध्ये जेव्हा V1 असते, वर्बचं फर्स्ट फॉर्म असते, तेव्हा पॅसिव्ह मध्ये एम, इज किंवा आर प्लस V3 होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द ट्युटर सेड द सन राइजेस इन द ईस्ट. Change the sentence into indirect speech. The tutor said the sun rises in the east. तर काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? The tutor says the sun rises in the east. The tutor said that sun rose in the east. The tutor said that the sun has been rising in the east. की the tutor said that the sun rises in the east. काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे आणि आपण सुद्धा खूप वेळा डिस्कस केलंय. काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर सेडचं सेडच राहील. सेज एलिमिनेट झालं. सेड, सेड, सेड. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. दी सन रायझेस इन दी ईस्ट सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जसंच्या तसं राहील. रायझेसचं रोज होणार नाही, रायझिंग होणार नाही. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रायझेस.
दी सन रायझेस इन द ईस्टचं सन रायझेस इन द ईस्टच राहील. हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना, मग चेंज होत नाही. दी ट्युटर सेड दॅट दी सन रायझेस इन द ईस्ट येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. दे रिच्ड ॲट मुंबई ऑन मंडे लास्ट. दे रिच्ड ॲट मुंबई ऑन मंडे लास्ट. तर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. दे रिच्ड ॲट मुंबई ऑन मंडे लास्ट. रिच्ड मुंबई, रिच टू मुंबई, रिच्ड ऑन मुंबई की नो इम्प्रूव्हमेंट, काय येईल याचं करेक्ट आन्सर. तर रिच नंतर जेव्हा एखादं डेस्टिनेशन दिलेलं असते तेव्हा त्यांच्यामध्ये प्रेपोजिशन येत नाही. रिच नंतर जेव्हा एखाद्या सिटीचं नाव दिलेलं असते तेव्हा रिच नंतर प्रेपोजिशन येत नाही. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दे रिच्ड मुंबई ऑन मंडे लास्ट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. रिच नंतर जेव्हा एखादं सिटीचं नाव एखादं डेस्टिनेशन दिलेलं असते तेव्हा त्या दोघांमध्ये प्रेपोजिशन येत नाही. आणि प्रेपोजिशन टाईपमध्ये अजून एक कन्सेप्ट क्लिअर केलेली, जेव्हा डेच्या नंतर लास्ट किंवा नेक्स्ट असेल तेव्हा डेच्या आधी ऑन हे प्रेपोजिशन येते. जेव्हा एखाद्या वारानंतर लास्ट किंवा नेक्स्ट असेल तेव्हा त्या वाराच्या आधी ऑन हे प्रेपोजिशन येते. ऑन मंडे लास्ट, ऑन मंडे नेक्स्ट. आणि नेक्स्ट आणि लास्ट नंतर कोणताही डे आला तर प्रेपोजिशन यूज करत नाही. जर हे मंडे इकडे आलं आणि लास्ट इकडे आलं तर हे ऑन हे प्रेपोजिशन येणार नाही. लास्ट मंडे, नेक्स्ट मंडे असं येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फ्रेंड इज गुड डॅश प्लेइंग व्हॉलीबॉल. माय फ्रेंड इज गुड डॅश प्लेइंग व्हॉलीबॉल इन, ऑन, ॲट की फॉर. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर. माय फ्रेंड इज गुड डॅश प्लेइंग व्हॉलीबॉल. तर गुड ॲट, बॅड ॲट, वीक इन. गुड ॲट, बॅड ॲट, वीक इन. ठीक आहे. माय फ्रेंड इज गुड ॲट प्लेइंग व्हॉलीबॉल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. The mathematical calculation of this problem is easy than a previous one. The mathematical calculation of this problem is easy than a previous one. Easy than the, easier than the, easiest than the की no improvement. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. तर काय येईल करेक्ट आन्सर. तर दॅन दिलंय. दॅन असते कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी. दॅन येते कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी. त्यामुळे कंपॅरेटिव्ह डिग्री येईल तुमचं करेक्ट आन्सर. इझियर दॅन दी येईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ऑफ दिस प्रॉब्लेम इज इझियर दॅन दी प्रिव्हियस वन येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. दॅन असते कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह दी अँटोनिम ऑफ बॉयंट. गिव्ह दी अँटोनिम ऑफ बॉयंट. enthusiastic, lively, weighted, bouncy. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ बॉयंट. बॉयंटचा विरुद्धार्थी शब्द. तर बॉयंटचा अर्थ काय होतो. अशी गोष्ट जी तरंगते, बुडत नाही, तरंगणारी वस्तू म्हणजेच हलकी वस्तू. तर अँटोनिम येईल वेटेड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. वेटेड म्हणजे अवजड, जड वस्तू म्हणजेच बुडणारी वस्तू. ठीक आहे. बॉयंटचं ऑपोजिट येईल वेटेड. नेक्स्ट क्वेश्चन. When I reached the cinema hall, the movie had already begun. Already began. The movie had. When I reached the cinema hall. काय येईल याचं करेक्ट आन्सर. आधी झालेला क्वेश्चन आहे, डिस्कस केलेला क्वेश्चन आहे. फिल इन दी ब्लँक मध्ये, टेन्स टॉपिक मध्ये. When I reached the cinema hall, the movie had already begun. जेव्हा आम्ही सिनेमा हॉलमध्ये पोहोचलो, the movie had already begun. मूवी सुरू झाली होती. तर ही सेकंड ऍक्शन आहे, ही फर्स्ट ऍक्शन आहे. बरोबर. फर्स्ट ऍक्शन मध्ये हॅड प्लस V3 येते. बरोबर. फर्स्ट ऍक्शन मध्ये हॅड प्लस V3 येते. वर्बचं थर्ड फॉर्म येते. बिगेन हे थर्ड फॉर्म आहे का. बिगिन, बिगेन, बिगन. V3 येईल बिगन. बिगेन हे V2 आहे. ऑलरेडी बिगेन ए पार्ट मध्ये एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑलरेडी बिगेन येणार नाही, ऑलरेडी बिगन येईल. ठीक आहे. हॅड प्लस V3 आणि सेकंड ऍक्शन मध्ये येते V2 रिच्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The artist will arrive dash an hour. Within, between, along की before. An artist will arrive dash an hour. An hour दिलंय. एक तासाच्या आत येईल. एक तासाच्या आत यासाठी आपण काय वापरतो. Within an hour. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. The artist will arrive within an hour येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. बिटवीन दोघांमध्ये अशा अर्थासाठी वापरतात. दोघांमध्ये, बिटवीन, अलॉंग च्या बरोबर. आणि बिफोर, बिफोर अन आवर असं येणार नाही. अन आवर ॲगो असं येऊ शकते. अन आवर ॲगो असं येऊ शकते. बिफोर अन आवर असं येणार नाही. आणि एक तासाच्या आत यासाठी येते विदिन अन आवर. ठीक आहे.
Next question. We could see dash wild elephants bathing in the river. We could see dash wild elephants bathing in the river. Any, some, none की lot. काय येईल याचं करेक्ट आन्सर? We could see dash wild elephants bathing in the river. तर एक असते बाथ, एक असते बाथ. बाथ हे नाऊन आहे, बाथ म्हणजे आंघोळ. आणि एक असते बेद, BATHE बेद. बेद हे वर्ब आहे. बेद म्हणजे आंघोळ करणे, वर्ब आहे. वी कुड सी डॅश वाईल्ड एलिफंट्स बेदिंग इन दी रिव्हर. आपण पाहू शकतो डॅश वाईल्ड एलिफंट्सना जे आंघोळ करतायत. मग एनी नंतर सिंग्युलर येते म्हणून एनी कट झालं. आपण पाहू शकतो म्हणजे नन येणार नाही. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. त्यानंतर लॉट, लॉट असं काही नसते. एकतर असते अलॉट नाहीतर असते लॉट्स ऑफ. लॉट असं काही नसते. काही वाईल्ड एलिफंट्स जे आंघोळ करतायत त्यामुळे सम वाईल्ड एलिफंट्स येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वी कुड सी सम वाईल्ड एलिफंट्स बेदिंग इन दी रिव्हर येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ आयलँड्स, ए डॅश ऑफ आयलँड्स, गॅलेक्सी, ग्रुप, स्टॅक की फ्लीट. कलेक्टिव्ह नॉनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ आयलँड्स. तर आयलँड्ससाठी आपण काय यूज करतो? ए ग्रुप ऑफ आयलँड्स. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए ग्रुप ऑफ आयलँड्स. ठीक आहे. त्यानंतर गॅलेक्सी यूज करतात स्टार्ससाठी. ए गॅलेक्सी ऑफ स्टार्स, ताऱ्यांचा पुंजका. स्टॅक कशासाठी यूज करतात? वूड. ए स्टॅक ऑफ वूड. त्यानंतर फ्लीट, जहाजांचा ताफा. ए फ्लीट ऑफ शिप्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ पर्ल्स, ए डॅश ऑफ पर्ल्स, स्ट्रिंग, पॅक, लॉक की शोल. काय येईल पर्ल्स साठी कलेक्टिव्ह नाउन? तर मोत्यांची काय असते? ए डॅश ऑफ पर्ल्स, ए स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, मोत्यांची माळ. ठीक आहे. पॅक कशासाठी यूज करतात? तर ए पॅक ऑफ कार्ड्स. लॉक, ए लॉक ऑफ हेअर, केसांची वेणी. आणि शोल, ए शोल ऑफ फिश, माशांचा समूह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सोहम डॅश टीव्ही मोस्ट इव्हिनिंग, सोहम डॅश टीव्ही मोस्ट इव्हिनिंग. वॉच, इज वॉच, वॉचेस की इज वॉचिंग. काय याचं करेक्ट आन्सर? सोहम डॅश टीव्ही मोस्ट इव्हिनिंग. सोहम जास्त करून इव्हिनिंगला टीव्ही बघतो. नेहमी इव्हिनिंगला टीव्ही बघतो. काय आहे? तर नेहमीची सवय आहे. आणि नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ, सुविचार, म्हणी, सायंटिफिक रूल कोणत्या टेन्समध्ये असतात? तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. साध्या वर्तमान काळात असतात. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. सोहम सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर वर्ब येईल वॉचेस. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सोहम वॉचेस टीव्ही मोस्ट इव्हिनिंग. क्रियापदाला एस प्रत्यय लागतो तेव्हा ते सिंग्युलर होते आणि नाउनला एस प्रत्यय लागला की ते प्लुरल होते. ठीक आहे. त्यामुळे सोहम वॉचेस टीव्ही मोस्ट इव्हिनिंग येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड, सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. ज्वेलरी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय येईल करेक्ट स्पेलिंग ऑफ ज्वेलरी? तर ज्वेलरी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग येते JEWELLERY. ERY. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. JEWELLERY. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. मशिनरी, मशिनरी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय असते मशिनरीची करेक्ट स्पेलिंग? MACHINERY. मशिनरी. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? MACHINERY. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अजय सेड टू अस यू शुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. अजय सेड टू अस यू शुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. काय याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? अजय टोल्ड अस दॅट वी वुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट टू ॲज टू रीच ऑन टाइम. अजय टोल्ड अस दॅट वी हॅड टू लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. अजय टोल्ड अस टू हॅव लेफ्ट अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. अजय टोल्ड अस दॅट वी शुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. काय याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर सेड टू अस आहे. मग टोल्ड मध्ये चेंज करा. केलं? टोल्ड, 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 टोल्ड. चारही ऑप्शन मध्ये टोल्ड आहे.
इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट आलं, दॅट ऑप्शन सी एलिमिनेट झालं. त्यानंतर नेक्स्ट बघा, यू चेंज कशात होईल, तर यू असच्या अकॉर्डिंग चेंज होईल. असचा सब्जेक्ट काय बनेल, तर वी. इथे वी आहे, इथे वी आहे, इथे सुद्धा वी आहे. शूड, तर शूड जसेचा तसं राहील. इनडायरेक्ट मध्ये शूड जसंचा तसं राहील. इथे वूड आलंय, ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये हॅड आलंय, ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी येईल तुमचा करेक्ट आन्सर, शूड. अजय टोल्ड अस दॅट वी शुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. सेड टूचं टोल्ड झालं, त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट आलं, त्यानंतर यू अस नुसार चेंज झालं वी मध्ये आणि शूडचं शूडच राहिलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आय रिच्ड इन द ऑफिस सम लेटली. आय रिच्ड इन द ऑफिस सम लेटली. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे, फर्स्ट सेकंड थर्ड की नो एरर. आय रिच्ड इन द ऑफिस सम लेटली. मी ऑफिसमध्ये उशिरा पोहोचलो. तर लेटलीचा अर्थ काय होतो, लेटलीचा अर्थ होतो रिसेंटली, अलीकडेच, नुकताच. आपल्याला पाहिजे लेट, लेट म्हणजे उशिरा, आपल्याला लेट पाहिजे. त्यामुळे इथे लेटली न येता लेट यायला पाहिजे होतं. पार्ट 3 मध्ये एरर आहे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द सिनोनिम ऑफ अपॉलिंग. गिव्ह द सिनोनिम ऑफ अपॉलिंग. अवेसम, ट्रेमेंडस, फॅन्टॅस्टिक की शॉकिंग. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ अपॉलिंग, तर अपॉलिंगचा अर्थ काय होतो, अपॉलिंग म्हणजे खूप वाईट, शॉकिंग, धक्कादायक, डिस्गस्टिंग. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम, तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट सिनोनिम, शॉकिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मच वॉटर हॅज रन डॅश द ब्रिज सिन्स देन. मच वॉटर हॅज रन डॅश द ब्रिज सिन्स देन. नियर, अबाउट, अंडर की इन. पुलाच्या खालून पाणी वाहत आहे. मग पुलाच्या खाली आहे, ब्रिजच्या खाली आहे आणि मुवमेंट मध्ये पण आहे, यासाठी अंडर यूज करतात. अंडर दी ब्रिज अशी टर्म आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मच वॉटर हॅज रन अंडर दी ब्रिज सिन्स देन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द अंडरलाइन टर्म. आयडेंटिफाय द अंडरलाइन टर्म. आय नो द मॅन हू वॉज हिअर येस्टरडे. आय नो द मॅन हू वॉज हिअर येस्टरडे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, नाउन क्लॉज की नाउन फ्रेज. कोणता क्लॉज येईल, तर मुख्य वाक्य कोणतं आहे, आय नो दी मॅन हे आहे मुख्य वाक्य, बरोबर. आणि जेव्हा मुख्य वाक्यातील नामाबद्दल, नाउन बद्दल गौण वाक्य अधिक माहिती सांगत असेल तेव्हा कोणता क्लॉज होतो, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. मुख्य वाक्यातील नामाबद्दल म्हणजेच मॅन बद्दल पुढचं गौण वाक्य अधिक माहिती सांगत आहे, त्यामुळे इथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मी त्या माणसाला ओळखतो. कोणत्या माणसाला, जो काल इथे होता. मुख्य वाक्यातील नाउन बद्दल, मॅन बद्दल अधिक माहिती सांगितले पुढच्या गौण वाक्याने, म्हणून हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ठीक आहे. आणि नाउन क्लॉज कधी असतो, तर क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला तर एक पूर्ण सेंटेन्स त्याचं उत्तर येत असते, तेव्हा नाउन क्लॉज असतो. प्रिव्हियस व्हिडिओत आपण एक क्वेश्चन डिस्कस केला होता नाउन क्लॉजचा. हू स्टोल द टीस्पून इज ए मिस्ट्री. चमचा कोणी चोरला हे रहस्य आहे. क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला तर पूर्ण एक सेंटेन्स त्याचं उत्तर येत असते, तेव्हा नाउन क्लॉज असतो. काय रहस्य आहे, व्हॉट इज मिस्ट्री, तर हू स्टोल दी टीस्पून, चमचा कोणी चोरला हे रहस्य आहे, त्यामुळे नाउन क्लॉज आलं होतं, बरोबर. आणि जेव्हा मुख्य वाक्यातील नाउन बद्दल गौण वाक्य अधिक माहिती सांगत असेल तेव्हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, पॉइंट आउट द इनकरेक्ट ॲडवर्ब. पॉइंट आउट द इनकरेक्ट ॲडवर्ब. स्पीडीली, स्लोली, फास्टली की ग्रॅज्युअली. कोणतं इनकरेक्ट ॲडवर्ब आहे, इनकरेक्ट ॲडवर्ब, तर स्पीडीली करेक्ट आहे, स्लोली सुद्धा करेक्ट आहे, ग्रॅज्युअली सुद्धा करेक्ट आहे. फास्टली असं असते का, तर फास्टली असं काही नसते. फास्ट हे स्वतःच आहे त्या रूपातच क्रियाविशेषण आहे, ॲडवर्ब आहे. एलवाय प्रत्यय लावून त्याचं ॲडवर्ब होत नाही. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनकरेक्ट ॲडवर्ब येईल फास्टली. ठीक. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.